पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। एकात्मता जानोनी भाव एका एकादशाची करी शुद्ध टीका। जनार्दनाचे प्रिय पात्र पाहे त्या एकनाथा स्मरतो सदाहि। संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि। हरि ओम तत्सत। श्री कृष्ण प्रसन्न। श्री एकनाथी भागवत अध्याय 2। गोपाल कृष्णाय नमः। जय जय देवाधिदेवा भोगीशी गुरुत्वे सुहावा। विश्वी विश्वात्माये सद्भावा तू कृपेने जेव्हा अवलोकिशी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रस्तुत सेवेकरिता प्राप्त झालेला हा श्री एकनाथी भागवत ग्रंथातील अध्याय क्रमांक 2। या 2ऱ्या अध्यायामध्ये काही प्रामुख्याने विषय आलेले आहेत। ते कोणते विषय आलेले आहेत हे स्वतः आपल्याला श्रीनाथ महाराज ओवीच्या द्वारा देखील आपल्याला प्रकट करून सांगतायत। स्वतः नाथ महाराज म्हणतायत, 2य अध्यायी निरूपण। नारद वसुदेव संवाद जान निमिजायंताचे प्रश्न मुख्य लक्षण भागवत धर्म। अशा प्रकारचा हा संवाद आणि अशा प्रकारचं हे चिंतन, अशा प्रकारचे हे प्रकरण या ग्रंथामध्ये येणार आहेत। स्वतः नाथ महाराज म्हणतात, या 2ऱ्या अध्यायामध्ये देवर्षी नारद आणि वसुदेव यांचा संवाद आहे। या 2ऱ्या अध्यायामध्ये आणखी देखील विदेह जनक आणि नवयोगेश्वर अशा प्रकारचा यांचा देखील संवाद आहे आणि भागवत धर्माचं वर्णन या अध्यायामध्ये होणार आहे। आणि याच्याच अंतर्गत पुन्हा आणखीही काही विषय या अध्यायामध्ये येणार आहेत। ते म्हणजे नारद आणि वसुदेव यांची भेट आणि संवाद आपण बोलून गेलो होतो आणि त्यांच्या संवादामध्ये पुन्हा संत महात्म्यांच्या दर्शनाचं महात्म्य येणार आहे। पुन्हा जड भरताची अशा प्रकारची कथा येणार आहे। या संवादामध्ये दोघांच्याही संवादामध्ये जड भरताची कथा येणार आहे। पुन्हा भागवत धर्माचं जसं निरूपण होणार आहे तशाच पद्धतीने भगवत भक्ताचे लक्षणं देखील या अध्यायामध्ये सांगितल्या जाणार आहेत। त्याच पद्धतीने भगवान परमात्मा आणि भगवान परमात्म्याचे भक्त यांची अनन्यता या अध्यायामध्ये पाहायला मिळणार आहे। आणि सरते शेवटी या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाचं महात्म्य देखील या अध्यायामध्ये येणार आहे। या संपूर्ण विषयाचं सविस्तर चिंतन पाहण्याच्या अगोदर या कार्यक्रमाच्या संबंधाने थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे। विश्व माऊली भगवान ज्ञानोबराय
वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबराय, शांती ब्रह्मनाथ महाराज, प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, वारकरी संप्रदायातील सकल संत मांदियाळी आणि वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा यांच्या अपार अहैतुकी कृपेमुळे अनुग्रहामुळे परमपावन अशा या श्रावण मासामध्ये चालत असलेला हा श्री एकनाथी भागवत या ग्रंथावरील चिंतन सोहळा, या चिंतन सोहळ्याचं शीर्षक आहे खांब दिला भागवत आणि या शीर्षकाच्या अंतर्गत जवळजवळ 1 महिनाभर अशा प्रकारचं चिंतन या सोहळ्याचं होणार आहे। श्री एकनाथी भागवत या ग्रंथाचं होणार आहे। या कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री हरिभक्तिपरायण आदरणीय परमपूज्य नाथस्वरूप असणारे श्री योगीराजजी महाराज हे या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहेत। या कार्यक्रमाचे संयोजक आहेत बाळासाहेब महाराज, संतोष महाराज, शेखर महाराज वगैरे इत्यादी ही मंडळी आहे। या कार्यक्रमाचं सुंदर अशा प्रकारचं या सर्व मंडळीने नियोजन अशा प्रकारचं केलेलं आहे आणि महाराजांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव चालू आहे। तर त्यांच्याच आज्ञेने हे माझ्याकडं सेवा आलेली आहे। माझ्याकडे आली म्हणजे मी काही कोणीतरी फार मोठा विद्वान वक्ता आहे किंवा फार मोठा काहीतरी ज्ञानी आहे अशा संबंधाने नाही, तर हे खऱ्या अर्थाने सेवा म्हणजे गीता मंदिराच्या संबंधाने आणि आदरणीय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन बाजीराव बाबांच्या संबंधाने खऱ्या अर्थाने माझ्याकडे आलेली आहे। वास्तविक पाहता नव्हे बहुश्रुत नव्हे ज्ञानशीळ दास मी दुर्बळ वैष्णवांचा अशा प्रकारची परिस्थिती आहे। तरी देखील या द्वितीय अध्यायावरती चिंतन करण्याचं धाडस करण्याचं कारण एकच आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव चालू आहे ते नाथस्वरूप असणारे श्री महाराज, त्यांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव सुरू आहे। ते नक्कीच आपली ही सेवा पूर्ण करून घेतील। त्याच पद्धतीने शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज जशी बुद्धी देतील, प्रातस्मरणे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज जशी बुद्धी देतील, माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतील माझे सर्व गुरुवरे मंडळी मला जशी बुद्धी देतील आणि प्रातस्मरणीय ब्रह्मलीन श्री गुरु बाजीराव बाबा जशी बुद्धी देतील, तशा पद्धतीने आपण या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन करणार आहोत। नाथ महाराजांच्या जीवनाचा जर विचार केला तर नाथ महाराजांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची ग्रंथसंपदा निर्माण झालेली आहे। जेवढी नाथांच्या जीवनामध्ये ग्रंथसंपदा निर्माण झाली नक्की आपल्याला सांगता येईल, खचितच इतर संतांच्या जीवनामध्ये तेवढी वाङ्मयी सेवा तेवढी ग्रंथनिर्मिती आपल्याला दिसत नाही। वारकरी संप्रदायाचं खऱ्या अर्थाने वाङ्मयाच्या दृष्टीने जर वैभव जर कोणाकडे जर असेल तर हे नाथ महाराजांकडे पाहावं लागतं। अशा पद्धतीने नाथ महाराजांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे लहान मोठे ग्रंथ निर्माण झाले। त्या सर्वच ग्रंथाचा इथं उल्लेख न करता त्याच्यातले काही प्रमुख ग्रंथ जे मोठाले आहेत त्याचं थोडक्यामध्ये वर्णन करतो। मी इथं नाम उल्लेख करतो। त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा ग्रंथ जर नाथांचा कोणता जर असेल तर तो म्हणजे श्री भावार्थ रामायण। अत्यंत गोड अत्यंत रमणीय अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे। जे संसारामध्ये रंगलेले माणसं आहेत, विषयासक्त माणसं आहेत, अत्यंत बहिर्मुख अशा प्रकारचे जे माणसं आहेत त्यांनाही ज्या ग्रंथाने रममान करावं, रमून टाकावं अशा प्रकारचा ज्या ग्रंथाचा अधिकार आहे तो ग्रंथ म्हणजे श्री भावार्थ रामायण। म्हणून आजही आपण पाहतो अगदी या महाराष्ट्रातल्या वर्णन केलेले आहेत। वारकरी संप्रदायाची जी प्रस्थानत्रय म्हणून सांगितले जाते त्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या क्रमांकाचा नंबर म्हणजे या श्री एकनाथी भागवताचा लागतो। जसं संस्कृत वाङ्मयामध्ये प्रस्थानत्रय सांगत असताना श्रीमद भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे आणि दशोपनिषदे अशा प्रकारचे प्रस्थानत्रय सांगितले जाते। तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा भाग असणारा हा दशोपनिषदे हा भाग आहे, दशोपनिषदाचा भाग आहे। तशाच पद्धतीने वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रय सांगत असताना ज्ञानोबरायांची श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी, तुकोबरायांची गाथा आहे आणि नाथांचं हे एकनाथी भागवत आहे। तर या तीनही ग्रंथामध्ये सगळ्यात मोठा ग्रंथ म्हणजे कोणता जर असेल तर तो श्री एकनाथी भागवत हा ग्रंथ आहे। या ग्रंथाची मूळ निर्मिती आपण कालही ऐकली आणि इथून पुढे ऐकणार आहोत।
तरी देखील सांगणं गरजेचं आहे. या ग्रंथाची मूळ निर्मिती झाली ती म्हणजे श्रीमद भागवत महापुराण या ग्रंथातून. या श्रीमद भागवत महापुराणामध्ये 12 स्कंद आहेत आणि या 12 स्कंधामध्ये जवळपास 18,000 अशा प्रकारचे श्लोक आहेत. 18,000 श्लोक आहेत. तर या 12 स्कंदामध्ये ज्या स्कंधाकडं तत्त्वज्ञानाचा गाभा म्हणून पाहिलं जातं, भगवान परमात्म्याचं हृदय म्हणून पाहिलं जातं, अशा प्रकारचा श्रेष्ठ अशा प्रकारचा स्कंध कोणता जर असेल तर तो म्हणजे 11 स्कंध. आणि या 11 स्कंधामध्ये जवळपास 31 अशा प्रकारचे अध्याय आहेत. आणि या 31 अध्यायावरती श्रीनाथांनी ओवेबद्ध अशा प्रकारचं प्राकृत लिखाण 18,000 ओव्यात्मक जे केलं तोच हा ग्रंथ म्हणजे श्री एकनाथी भागवत होय. या प्रतिमध्ये जेवढ्या ओव्या आहेत तेवढ्याच दुसऱ्या प्रतिमध्ये आहेत असं म्हणण्याचं कारण नाही. काही प्रतिमध्ये 18,802 आहेत, काही प्रतिमध्ये 18,810 आहेत. अशा भिन्न भिन्न प्रतिमध्ये भिन्न भिन्न अशा प्रकारची संख्या आहे. पण एक धोपट पद्धतीने एक परंपरा आहे म्हणण्याची की श्री एकनाथी भागवत म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये 18,000 अशा प्रकारच्या ओव्या आहेत. जसं विश्वमौली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये काही फक्त 9,000च ओव्या आहेत असं म्हणण्याचं कारण नाही. वेगवेगळ्या प्रतिमध्ये वेगवेगळ्या जसे ओव्या आहेत तशाच पद्धतीने नाथांच्या देखील या श्री एकनाथी भागवतामध्ये 18,800 काही प्रमाणामध्ये त्या ओव्या आहेत ज्या त्या प्रतिमध्ये. तर असा हा फार मोठा हिमालयाला गवसणी घालणारा, गगनाला गवसणी घालणारा हिमालयाच्या तोडीचा अशा प्रकारचा हा फार मोठा व्यापक ग्रंथ या परमपावन अशा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला चिंतनासाठी प्राप्त झालेला आहे. यथा वेळेमध्ये प्राप्त वेळेमध्ये आपल्याला या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन करायचं आहे. या दुसऱ्या अध्यायामध्ये कोणते प्रामुख्याने विषय आलेले आहेत आपण सुरुवातीला बोलून गेलोत आणि पुन्हा एकदा नाथांची ओवी सांगतो आणि पुढे आपण विषयाला प्रारंभ करूया. नाथ महाराज म्हणतात, द्वितीय अध्यायी निरूपण, नारद वसुदेव संवाद जान, निमी जयंताचे प्रश्न, मुख्य लक्षण भागवत धर्म. या अध्यायामध्ये सुरुवातीलाच एक प्रसंग येतो, तो म्हणजे वसुदेवजी आणि श्री नारदांचा भेटीचा भाग आहे आणि त्या भेटीमध्ये पुन्हा झालेला त्यांचा संवाद आहे. तर मूळ ग्रंथाचं साह्य घेऊन नाथ महाराज वर्णन करतात. नाथ महाराज म्हणतात, काय झालं, एकदा देवर्षी नारद असणारे हे भ्रमण करता करता वसुदेवजींच्या घरामध्ये आलेले आहेत. नारदांचा स्वभाव आहे भ्रमंती करणं, संतांनी फिरलं पाहिजे. आपण नेहमी चिंतन करत असतो 2 वर्ग या जगामध्ये आहेत. पहिला वर्ग आहे तो म्हणजे दुर्जनाचा आणि दुसरा वर्ग आहे तो म्हणजे सज्जनाचा, संतांचा. तर दुर्जन हा नेहमी एका जागेवरतीच पाहिजे. दुर्जन फिरला नाही पाहिजे या जगामध्ये, तो एका जागेवरतीच पाहिजे. आणि संत महात्मे ह्या जगामध्ये मात्र सारखे फिरले पाहिजे. का फिरले पाहिजे, दुर्जन का एका जागेवरती पाहिजे, तर याचं कारण सांगत असताना सांगितलं, दुर्जनाच्या ठिकाणी दुर्गुण हे विपुल प्रमाणामध्ये असतात. ते दुर्गुण वाढू नये या जगामध्ये आणि जेणेकरून जगताचा एक अकल्याणाचा भाग निर्माण होऊ नये, जगताचा विनाश होऊ नये, म्हणून तो दुर्जन एका जागेवरतीच पाहिजे. आणि संत महात्मे का फिरले पाहिजे, तर कारण संतांकडे सद्गुण आहेत. त्या सद्गुणाची वृद्धी झाली पाहिजे फिरण्याने, म्हणून संतांनी फिरलं पाहिजे. अशा प्रकारचे जे संत आहेत ते फिरतच असतात खऱ्या अर्थाने. विश्वमौली ज्ञानोबारायांनी देखील वर्णन केलं, वायुसे एके ठाई बिढार जैसे नाही. जसा वायू एके ठिकाणी राहत नाही, तो संचार करत असतो जिकडं तिकडं, तशा पद्धतीने संत महात्म्यांचं जीवन असतं. ते सारखे भ्रमंतीवर असतात, सारखे फिरत असतात. आजही आपण पाहतो पूर्वी परंपरेनुसारच आजही आज तागायत आपली जी मंडळी आहे तर ते आजही पायाला भवरा बांधून अशा प्रकारचे ते रात्रंदिवस अशा प्रकारचे फिरत आहेत. प्रातस्मरणे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज जर एका जाग्यावरती जर थांबले असते तर जगाचं कल्याण झालं नसतं. हा जो ग्रंथ आहे श्री एकनाथी भागवत असेल, तुकोबारायांची गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल ज्ञानोबारायांची, हे जनमानसापर्यंत पोहोचण्याचं काम झालं नसतं की जे प्रातस्मरणे सद्गुरू जोग महाराज फिरल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने झालेलं आहे. संत महात्मे फिरले पाहिजे आणि संत महात्मे फिरत असतात. अजूनही आपले संप्रदायातले जे अध्वर्यू मंडळी आहे ते अजूनही रात्रंदिवस अशा प्रकारचं फिरतायत.
खूप मोठा प्रसंग असतो जीवनामध्ये देखील. कोणत्याही प्रकारचा विचार न करता, आपल्या जीवनाचा विचार न करता रात्रंदिवस अशा प्रकारचं जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती हे सूत्र हातामध्ये धरून तुकोबरायांचं त्यांची भ्रमंती आजही अशा प्रकारची वर्तमान कालामध्ये देखील चालू आहे. भविष्य कालामध्ये देखील अशाच पद्धतीने चालू राहणार आणि जगाचा खऱ्या अर्थाने उद्धार अशा प्रकारचा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नारद देवऋषी नारद हे भ्रमंतीवरती असताना एके दिवशी स्वतःहून वसुदेवजींच्या घरामध्ये देवऋषी नारद येत आहेत. नाथबाबा त्याचं गोड वर्णन करतायत. नाथ आले वसुदेवजी आनंद मानू लागले, जीवनाची कृतकृत्यता मानू लागले की संत महात्मे होऊन आपल्या घरामध्ये आलेले आहेत. नाथांची भाषा पहा. आला स्वतः नारद, देवऋषी नारद आले, आणलं गेलं नाही त्यांना बोलून, स्वतः आलेले आहेत ते. संत महात्मे घरामध्ये चालून आले पाहिजे बरं का, चालून आले पाहिजे. बोलून तर आलेच पाहिजे, पण त्याच्यापेक्षा पुढची पायरी चालून आले पाहिजे. एक लक्षात घ्या, संत महात्म्यांना आपण जर घरामध्ये बोलवलं तर संत महात्मे कल्याण करतील, नवल नाही. लक्षात घ्या, संत महात्म्यांना आपण जर बोलवलं तर ते कल्याण नक्की करतील, पण संत महात्मे होऊन जर आपल्या घरामध्ये जर आले तर परम कल्याण अशा प्रकारचं झाल्याशिवाय राहणार नाही. संतांचं सामर्थ्य येते. म्हणून स्वतः देवऋषी नारद वसुदेवांकडे येत आहेत आणि आल्याच्या नंतर मग वसुदेवजी केले साष्टांग नमन, बैसो घातले वरासन, ब्रह्मसद्भावे पूजन, श्रद्धा संपूर्ण मांडिले. मग संत महात्मे आलेले पाहिल्याच्या नंतर उत्थापनादी क्रिया ही वसुदेवजींकडून घडलेली आहे. कारण नियम असा आहे, शिष्टाचार असा आहे, संप्रदाय असा आहे, आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणी जर येत असेल आपल्या घरामध्ये तर आपण उठलं पाहिजे, अशा प्रकारचा हा शिष्टाचार आहे. आणि यालाच खऱ्या अर्थाने शास्त्रामध्ये नैमित्तिक कर्म अशा प्रकारचं म्हटलं जातं. शास्त्रामध्ये जे अनेक कर्माचे प्रकार सांगितलेले आहेत, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म, तर त्याच्यातलं हे नैमित्तिक कर्म आहे. नैमित्तिक कर्म त्याला म्हणतात आपल्यापेक्षा वयाने, आपल्यापेक्षा ज्ञानाने, आपल्यापेक्षा आश्रमाने, आपल्यापेक्षा विद्वत्तेने, आपल्यापेक्षा अधिकाराने मोठे जर कोणी जर आपल्याकडे येत आहेत, हे कळाल्याच्या नंतर, ते आल्याच्या नंतर उत्थापनादी क्रिया करणं, त्यांची पाद्यपूजा वगैरे करणं, त्यांचं स्वागत करणं, याला शास्त्रामध्ये नैमित्तिक कर्म म्हणतात. आणि अशा प्रकारचं नैमित्तिक कर्म वसुदेवजी नारदांच्या संबंधाने करत आहेत. स्वतः वसुदेवजी त्यांचं पूजन वगैरे करतात आणि केल्याच्या नंतर वसुदेवजी नारदांचं वर्णन करतात. वसुदेवजी म्हणतात, वसुदेव उवाच भगवन् भवतो यात्रा स्वस्तये सर्वदेहिनां कृपणानां यथा पित्रोरुत्तम श्लोक वर्तमनाम. स्वतः वसुदेवजी नारदांचं वर्णन करत असताना म्हणतात, हे देवऋषी नारदा, तुमचं या जगामध्ये फिरणं हे जगाच्या कल्याणासाठीच खऱ्या अर्थाने आहे. सर्व भूताचं कल्याण अशा प्रकारचं या फिरण्याने होणार आहे. भाषा काय गोडे पहा. भगवान भवतो यात्रा स्वस्तये सर्व देहिनाम. भगवान आपली यात्रा जी आहे तर सर्व देहिनाम स्वस्तये, सर्व देहांच्या प्राणीमात्रांकरिता, यच्च यावत भूतमात्रांकरिता स्वस्तये, कल्याणप्रद अशा प्रकारची आहे, सुखद अशा प्रकारची आहे. कृपणानाम यथा पित्रोरुत्तम श्लोक वर्तमनाम. या श्लोकावरती भाष्य करत असताना नाथ महाराजांनी सांगितलं, नाथ महाराज म्हणतात, संतांचं फिरणं या जगामध्ये किती कल्याणप्रद आहे, सुखप्रद आहे. याचं वर्णन करत असताना नाथ महाराज म्हणतात, उदाहरण दिलं नाथबाबांनी. नाथ महाराज म्हणतात, एखाद्या मुलाची आई चुकावी आणि ती भेटल्याच्या नंतर त्याला जसा आनंद व्हावा, तशाच पद्धतीने किंबहुना त्याच्यापेक्षा कैक पटीने हे संत महात्मे भ्रमंती करत असताना जिथं जिथं जीवांची भेट होते त्या जीवांचा उद्धार अशा प्रकारचा होतो, त्यांना आनंद अशा प्रकारचा होतो. नाथ महाराज वर्णन करतात, चुकल्या निज जननी बाळक दीन दिशे जनी, त्याचे मातेच्या आगमनी संतोष मनी निर्भर. पुढे नाथ महाराजांची भाषा आहे का, त्याहुनी श्रेष्ठ तुमची यात्रा. का श्रेष्ठ आहे? स्वतः नाथराय वर्णन करतात, नित्य सुखदाती भूतमात्रा. नित्य अशा प्रकारचं भूतमात्रांना सुख देणारं अशा प्रकारचं हे तुमचं जीवन आहे, तुमची यात्रा आहे. मग याचं वर्णन करत असताना पुन्हा नाथ महाराज भगवान परमात्म्यापेक्षा सुद्धा संत महात्म्यांची यात्रा, संत महात्म्यांचं या महितलावरती, पृथ्वी तलावरती विचरण करणं हे कसं श्रेष्ठ आहे याचं गोड वर्णन करतात. किंबहुना देवापेक्षा सुद्धा अशा प्रकारचं वरचढ काकणभर
नाथराय वर्णन करतात. नाथ महाराज म्हणतात, स्वतः वसुदेवजींच्या मुखातून शब्द घालतायत. नाथ महाराज वर्णन करतात, नारदा तू देवा समान, हे ही उपमा दिसे गौन, येची विषयी निरूपण, वसुदेव आपण निरूपी. देवऋषी नारदांचं वर्णन करत असताना वसुदेवजी म्हणतायत की हे वसुदेवा, देवापेक्षा सुद्धा तुम्ही श्रेष्ठ आहात. देवाची उपमा देणं हे सुद्धा तुम्हाला कमी अशा प्रकारचं पडतं. का कमी पडतं त्याचं स्वतः निरूपण वसुदेवजी करतायत. मूळ ग्रंथामध्ये त्याचं वर्णन आहे. त्याचं वर्णन असं आहे, भूतानाम देवचरितम दुःखायच सुखायच, सुखायैव ही साधूनाम त्वादृशा मच्युतात्मनाम. अशा प्रकारचं वर्णन आहे. देवाचं चरित, देवाचं वर्तन, देवाचं राहणं या जगामध्ये एखाद्याला सुख देईल तर एखाद्याला दुःख देईल. पण साधूचं तसं नाही. साधू सर्व काळ आणि सर्वांकरता मात्र सुखदच अशा प्रकारचे आहेत. सुखदच अशा प्रकारचे आहेत. साधूंचं वर्तन या जगामधलं तसं आहे. देवापासून कसं सुख दुःख मिळतं याचं गोड वर्णन स्वतः नाथ महाराज वर्णन करतात. नाथ महाराज म्हणतात, देवापासून भूतसृष्टी सुख दुःखी शिने पोटी, अतिवृष्टी का अनावृष्टी भूतकोटी अकांतो. देवापासून कसं सुख दुःख मिळतं, योग्य वेळेवरती आपण शेतीची मशागत केलेली आहे आणि पाऊस पडला की लगेच देवाची कृपा, लगेच लोक देवाची कृपा मानायला लागतात. वा वा, किती देवाने चांगलं केलं, चांगली गोष्ट झाली, देव खऱ्या अर्थाने चांगला आहे, देव सुखाला कारणीभूत आहे, असा लोक अनुभवायला आणतात. आणि त्याच देवाने जर पुन्हा जर काही कालाने जर पाऊस लांबला, पिकं जर सुकायला लागली, आता वर्तमान परिस्थिती जर पाहिली महाराष्ट्रातली तर अशाच प्रकारची परिस्थिती आहे. बऱ्याच भागातले पिकं मानाखाली टाकायला लागलेले आहेत, काही भागातल्यानी टाकलेले आहेत आणि कोरडवाहूचा तर प्रश्नच नाही आहे. अत्यंत बिकट अशा प्रकारची वर्तमान परिस्थिती आहे. अशा वेळेला हे सध्याचं जे वर्तन आहे तर हे लोकांकरता देवाचं सुखद आहे का दुःखद आहे? दुःखद अशा प्रकारचे. लोक आरडायला लागले, ओरडायला लागले, पुन्हा देवा काय केलं हे, असं कसं देवा म्हणायला लागले. देव लोकच लगेच म्हणतात. म्हणून देवाचं चरित्र, देवाचं वर्तन या जगामधलं काही लोकांकरता सुखद ठरेल तर काही लोकांकरता दुःखद ठरेल. पण संत महात्म्यांचं मात्र कधीही दुःखद अशा प्रकारचं ठरणार नाही. सर्व काल नित्य अखंड अशा प्रकारचं सुखदच ठरेल. म्हणून देवापेक्षा सुद्धा संत महात्मे खऱ्या अर्थाने हे श्रेष्ठ आहेत. नाथ महाराज पुढे वर्णन करतात. नाथ महाराज म्हणतात, त्या देवा परेस साधू अधिक, हे साचची मज मानले देख, देवचरिते उठे सुख दुःख, साधू निर्दोख सुखदाते. अशा प्रकारचं साधूपासून केवळ निखळ अशा प्रकारचं सुखच सुख अशा प्रकारचं मिळालं जातं. म्हणून साधू संत हे देवापेक्षा श्रेष्ठ आहेत. कसे श्रेष्ठ आहेत याच्याविषयी नाथबाबांनी भाव काढत असताना खूप भाव काढलेत पहा. नाथ महाराज म्हणतात, तुम्हाला 3 जण माहीत आहेत इतिहासातले. पहिला रावण, दुसरा जरासंध आणि तिसरा हिरण्यकश्यपू. या 3घांचे उदाहरण नाथ महाराजांनी घेतलेले आहेत. रावणाने भगवान प्रभू रामचंद्राचा एवढा द्वेष केला, पण तोच रावण की ज्या रावणाने आपल्या बंदीखान्यामध्ये संपूर्ण देवादिकांना टाकलेला आहे, तोच रावण देवर्षी नारद लंकेमध्ये गेल्याच्या नंतर त्यांची चरणवंदना करतो, पाद्यपूजा वगैरे करतो त्यांची, म्हणजे देवाला कोंडून टाकतो आणि संतांची पूजा करतो. मग श्रेष्ठ कोण आहे? संत श्रेष्ठ आहेत. देवर्षी नारदासारखे संत श्रेष्ठ आहेत. जरासंध हा भगवान परमात्म्याचा, श्रीकृष्णाचा द्वेष करणारा, पण त्याही जरासंधाच्या घरी चाल जर कोणाची जर होत असेल तर या देवर्षी नारदांची होती, संतांची होते. त्याही देवर्षी नारदांचा सत्कार तो जरासंध करतोय. आणि ज्याने आपल्या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने अशी प्रतिज्ञा केलेली होती की भगवान परमात्म्याचं जो माझ्या राज्यामध्ये नाव घेईल त्याला मृत्यूदंड अशा प्रकारचा ठोकल्या जाईल, अशा प्रकारची प्रतिज्ञा, अशा प्रकारचे कडक कायदे केलेले होते, निर्बंध केलेले होते. कोरोनाच्या काळामध्ये आपण निर्बंध ऐकलेले आहेत, किंबहुना ते भोगलेले आहेत, पाहिलेले आहेत. ते सगळं आपण केलेलं आहे. आजही संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश आज स्वतंत्र रूपाने संचार करू शकत नाहीत, निर्बंध आहेत. अशाच पद्धतीने निर्बंध त्या हिरण्यकश्यपूने घातले होते. एवढा कट्टर तो देवाचा शत्रू की ज्याच्या राज्यामध्ये नाव घेण्याची सुद्धा बंदी. पण त्याही हिरण्यकश्यपूच्या घरी देवर्षी नारद गेल्याच्या नंतर हिरण्यकश्यप म्हणतो, देवर्षी नारदा खूप दिवसांनी भेट झाली, खूप दिवसांनी आगमन झालंय, आज कीर्तनच करा म्हटले तुम्ही. खूप दिवसांनी आलेले आहेत,
याला कदाचित त्यालाही वाटलं असं नारदांचे कीर्तन बंद आहेत का काय माहीत सध्या. पण तसं नव्हतं. नारद काही दुसऱ्यासारखे कीर्तनकार नव्हते. वर्तमान हल्ली कीर्तनकारासारखे देवऋषी नारद हे संत नव्हते. ते अखंड अशा प्रकारचं नामचिंतन करत होते. पण भावनाथांनी तिथं तो व्यक्त केलेला आहे. स्वतः हिरण्यकश्यप म्हणतो, नाव घेऊन येदी देवाचे हे बिरुद हिरण्यकश्यपूचे, हे हिरण्यकश्यपूचं ब्रीद आहे. पण तोच हिरण्यकश्यपू काय म्हणतो, त्याशी कीर्तन तुझे ऋषे विषमत्व साचे तुझ नाही. पण त्याच हिरण्यकश्यपूला नाथ महाराज म्हणतात या देवऋषी नारदांचं कीर्तन आवडत होतं, म्हणून देवापेक्षा संत हे श्रेष्ठ येतं. हे वर्णन झाल्याच्या नंतर आणखी देवापेक्षा संत कसे श्रेष्ठ येतं याचं एक कारण सांगितलं. कारण देव हे कर्मसापेक्ष आहेत म्हटले. त्याचं वर्णन करत असताना मूळ ग्रंथामध्ये वर्णन आहे, भजंती ये यथा देवान देवा अपि तथैवतान छायेव कर्म सचिवा साधव दीनवत्सलाः. त्याचं वर्णन असं केलं की देव हे कर्मसापेक्ष आहेत. आपण जसं कर्म करू तशा पद्धतीने ते फळ देतात, आपण जशी भक्ती करू तशा पद्धतीने ते फळ देतात. आणि जे भक्ती करणार नाहीत, कर्म करणार नाहीत चांगलं, त्यांना विघ्न केल्याशिवाय देव राहत नाहीत. म्हणून हे देवाच्या ठिकाणी उणीव आहे. नाथ महाराजांची भाषा आहे, जे जैसे देव यागी यजिजती तैसे तैशी फळे देव देती न भजता येते विघ्ने सुचिती. ऐशी गती देवांची, अशी गती देवाची. पण हे संताकडे लावता येत नाहीत. साधू हे कसे आहेत तर नाथ महाराज मूळ ग्रंथामध्ये वर्णन आहे, साधो दीनवत्सला. हा साधू दीनवत्सल आहेत. श्री विष्णू सहस्रनामामध्ये भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना केलेलं आहे, माधवो भक्तवत्सल. हा माधव नाम परमात्मा भक्तवत्सल आहे. आणि साधू कसे आहेत, साधू हे दीनवत्सल आहेत. म्हणून भगवान परमात्म्यापेक्षा सुद्धा संत महात्मे श्रेष्ठ आहेत. मग असे श्रेष्ठ असणारे संत त्यांना देवऋषी नारद म्हणतायत, हे वसुदेवजी म्हणतायत, ब्रह्मंस्तोम तथापि पृच्छामो धर्मान भागवतांस्तव यान श्रुत्वा श्रद्धया मर्त्यो मुच्यते सर्वतो भयात. हे ब्रह्मन, हे भगवन, हे देवऋषी नारदा, मी अशा काही भागवत धर्माचा तुम्हाला प्रश्न करतो, मी विचारू पाहतो की ज्या भागवत धर्माच्या द्वारा हे मरते असणारे जीव सर्वतो भयात मुच्यते, सर्व भयापासून मुक्त होतील, अशा पद्धतीने मला तुम्हाला विचारायचे. इथं ब्रह्मंस्तुम तथापि, हा तथापि शब्दाचा अर्थ करत असताना नाथ महाराजांनी गोड केलेला आहे ओवीमध्ये. नाथ महाराज म्हणतात, तथापि का म्हटले वसुदेवजी, कारण संतांची भेट झालेली होती. देवऋषी नारद हे होऊन आलेले होते, म्हणजे अधिकारी आहेत वसुदेवजी, आणि त्यांच्या भेटीने कृतकृत्य अशा प्रकारचे झालेले होते वसुदेवजी. कृतकृत्यता होऊन देखील वसुदेवजी पुन्हा प्रश्न करतायत, म्हणून तो तथापि येतो. तरी सुद्धा म्हणजे केव्हा, कृतकृत्य असून सुद्धा तरी देखील प्रश्न जगाच्या कल्याणासाठी वसुदेवजी करत आहेत. नाथ महाराज वर्णन करतात, तू स्वतः वसुदेवजी म्हणत आहेत, नाथ महाराज वर्णन करतात, तुझे निदर्शने कृतकृत्यता जरी मज झाली तत्वता, जरी मला तत्वता कृतकृत्यता प्राप्त झाली तरीही भागवत धर्म कथा कृपेने तत्वता सांगावी. तरी मला या भागवत धर्माविषयीची कथा मला तुम्ही खऱ्या अर्थाने सांगा, असा वसुदेवजींचा आग्रह आहे नारदांकडं. कशी येते, कशी असली पाहिजे, या कशासाठी सांगायची ती, तर सांगितलं, भवभय अतिदारुण त्या भयाची माया निज कारण त्याचे समूळ भय निर्दळन ऐशे धर्म कृपेने सांगावे. असा काही मला तुम्ही धर्म सांगा की ज्या धर्माच्या द्वारा हे भवभय असणारी हा संसार, ही माया जी दुःखाला कारणीभूत आहे तिचं निरसन झालं पाहिजे. अशा प्रकारचं विचारल्याच्या नंतर पुढे पुन्हा या प्रश्नाने खऱ्या अर्थाने देवऋषी नारदांना खूप अशा प्रकारचा आनंद झालेला आहे. देवऋषी नारद म्हणतात, नाथ महाराज वर्णन करतात, ऐकता वसुदेवाचा प्रश्न नारद सुखावे पूर्ण. वसुदेवजींचा प्रश्न ऐकला आणि सुख अशा प्रकारचं झालेलं आहे. आणि मग स्वानंद गिरा गर्जून काय आपण बोलत. मग आनंद झालेला आहे. त्या आनंदाच्या भरामध्ये स्वतःच्या स्वांत आनंदामध्ये, त्या स्वतःच्या आनंदामध्ये स्वतः देवऋषी नारद गरजून बोलायला लागले म्हटले. कारण श्रोता चांगला मिळालेला होता, प्रश्न चांगला होता, सगळ्याच गोष्टी चांगल्या होत्या. मग आता उत्तरही तशाच पद्धतीने दिलं पाहिजे. आनंद झालेला आहे आणि त्या आनंदाच्या भरामध्ये देवऋषी नारद म्हणतायत, नारद उवाच. अशा प्रकारचं नारद बोलतायत. काय बोलतायत, सम्यक एतद् व्यवसितं भवता सात्वत्तरषभ यत्पृच्छसे भागवतान धर्मांस्त्वं विश्वभावनान. अशा प्रकारचं वर्णन आहे. या प्रश्नाच्या द्वारा हे वसुदेवा, तो जो हा प्रश्न केलाय, हा जो प्रश्न आहे तो साधारण अशा प्रकारचा प्रश्न नाही.
या प्रश्नाच्या द्वारा साधक जन निष्पाप होतील किंवा त्यांचा उद्धार होईल यात नवल नाही, तर या प्रश्नाच्या द्वारा जे जीवनामध्ये अत्यंत पाप करणारे पापी लोक आहेत, अशा प्रकारचे जे पापी लोक, त्या पापी लोकांचा देखील उद्धार या प्रश्नाने खऱ्या अर्थाने होणार आहे. नाथ महाराज वर्णन करतात, तुझेने प्रश्नोत्तरे जाण साधक निस्तरी संपूर्ण, साधकाचे नवल कोण महापापी पावन येणे होती. साधकाचं नवल काय सांगायचं म्हटले उद्धरून जातील. अत्यंत महापापी असणारे जे लोक आहेत तर त्यांचा देखील उद्धार या प्रश्नाने होणार आहे. मग ज्या संबंधाने प्रश्न वसुदेवजींनी केलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना त्या भागवत धर्माचं महात्म्य खऱ्या अर्थाने देवऋषी नारद सांगतायत की म्हटले ऐका म्हटले वसुदेवजी, त्या भागवत धर्माचं महात्म्य काय आहे. तर त्याचं महात्म्य सांगत असताना देवऋषी नारद बोलतायत, श्रुतोनुपठितो ध्यात आदृतो वानुमोदितः सद्य पुनाति सद्धर्मो देव विश्वद्रोहोपिही. त्याचं वर्णन आहे. 4-5 गोष्टी इथं सांगितल्यात महात्म्यामध्ये. ज्या धर्माविषयीचा हा प्रश्न केलेला आहे त्या धर्माचं महात्म्य असं आहे, त्या धर्माचं, त्या भागवत धर्माचं केवळ श्रवण जरी झालं तरी माणसाचा उद्धार होतो. श्रुतः श्रवण जरी झालं, अनुपठितः उच्चारण जरी झालं तरी उद्धार होतो. सद्धर्म पुनाती त्याने पवित्र अशा प्रकारचा मनुष्य होतो. ध्यातः त्या धर्माचं ध्यान जरी केलं तरी देखील पवित्र अशा प्रकारचं होतो. आदृतः त्या धर्माचा स्वीकार जरी केला तरी देखील मनुष्य पवित्र होतो. आणि शेवटी सांगितलं अनुमोदितः, म्हणजे काहीच जर नाही करता आलं तर कमीत कमी त्या गोष्टीला अनुमोदन तरी द्या. अनुमोदन जरी दिलं तरी देखील अशा प्रकारचा उद्धारच झाल्याशिवाय राहत नाही. आता अशा प्रकारचा हा गोड उत्सव सुरू आहे. ज्या ज्या ठिकाणी असे उत्सव सुरू असतात माणसाने त्यांना अनुमोदन दिलं पाहिजे, अनुमोदन दिलं पाहिजे. आणि ज्याला अनुमोदन देणं होत नाही त्यांनी कमीत कमी शांत तरी बसलं पाहिजे. कारण त्यांनी जर काटाकाटी केली, अनुमोदन न देता त्याला जर त्याच्यापासून जर प्रतिबंध जर घातला तर फार मोठा पुढचा प्रवास त्याला भोगावा लागतो, त्याला फार मोठं संकट असतं पुढे. श्री तुकोबारायांनी वर्णन करत असताना सांगितलं की आपल्याकडून अनुमोदन जीवनामध्ये झालं किंवा न झालं, परंतु याच्याकडं दुर्लक्ष करा, पण कमीत कमी जाणाऱ्यांना तरी अडू नका. अनुमोदन द्या किंवा नका देऊ, पण जाणाऱ्यांना तरी प्रतिबंध करू नका. अशा प्रकारची तुकोबारांची भाषा आहे. आणि असं जर केलं, तुम्ही जाणाऱ्यांना अडवलं, अनुमोदन जर तुम्ही नाही न देता प्रतिबंध जर घातला, काहीतरी काटाकाटी जर केली तर मात्र फार मोठं दुःख भोगावं लागतं. तुकोबाराय म्हणतात, आपण नवजे हरी कीर्तना आणि का वारी जाता कोणा. आणि का वारी जाता कोणा इथं अनुमोदन न देता त्याला प्रतिबंध घातला. मग पुढचा परिणाम आहे त्याच्या पापे जाणं ठेंगणा तो महामेरू. त्याचं एवढं पाप आहे जीवनामध्ये की महामेरू सुद्धा त्याच्या पुढे ठेंगणा आहे. त्याच्या पापापुढे एवढ्या त्याच्या जीवनामध्ये पाप होऊन जातं. म्हणून सज्जनांनो एक लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये अनुमोदन देणं हो की न हो, परंतु कोणाला प्रतिबंध आपल्याकडून झाला नाही पाहिजे, हे महत्त्वाची गोष्ट आहे. भगवान परमात्म्याने सुद्धा आपल्याला हा संकेत श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये दिलेला आहे. न बुद्धिभेदम जनय दज्ञानाम कर्मसंगिनाम. न बुद्धिभेदम जनय, तुम्ही बुद्धिभेद करू नका. त्याला त्याची साधना करू द्या, त्याला करू द्या सगळा परमार्थ, बुद्धिभेद करू नका. मग अशा प्रकारचं आणि आपण चांगल्या गोष्टीला जर अनुमोदन दिलं तर माणसाचं चांगलं होतं. त्याच्या 2 गोष्टी. आता वाईट गोष्टीला जर आपण अनुमोदन दिलं तर काय होतं, वाईट होणार. आणि चांगल्या गोष्टीला जर आपण अनुमोदन दिलं तर चांगलं होणार. वाईट गोष्टीला अनुमोदन दिलं तर वाईट होतं. तुकोबाराय आपल्याला स्पष्ट सांगतात, केले पाप जेने दिले अनुमोदन दोघासे पतन सारिखेची. जो पाप करणारा आहे आणि पापामध्ये त्याला प्रवृत्त करणारा जो आहे, अनुमोदन देणारा जो आहे, तर या दोघांनाही सारखंच पापे म्हटलेले. त्यांनी प्रत्यक्ष पाप केलं नाही पण पाप करायला लावलेलं आहे, म्हणून तोही पापीचे खऱ्या अर्थाने, त्याच्याही जीवनामध्ये पापचे. मग तोच नियम आपल्याला इकडे उलटा लावायचा. जो नामचिंतन भागवत धर्माचं वगैरे करतो, तो अनुष्ठान करतो, त्याला तर पुण्य मिळणारच आहे. पण आशाला जो अनुमोदनही देतो त्यांना हे काय मिळणार आहे, पुण्यच अशा प्रकारचं मिळणार आहे. म्हणून अनुमोदन हे फार महत्त्वाचं आहे. हा जो उत्सव चाललेला आहे या उत्सवाला किती जणांचं अनुमोदन आहे आणि अशा प्रकारचं अनुमोदन देणं हे आपल्या जीवनामध्ये पुण्य संपादन करण्यासारखं अशा प्रकारचं फार मोठं लक्षण आहे, फार मोठं भाग्याचंच अशा प्रकारचं ते ठरणार आहे. म्हणून अशा प्रकारचं अनुमोदन जरी दिलं
तरी देखील सद्य पुनाती सद्धर्मो देव विश्वद्रोहोपिही, मग असा जरी असला, देवाचा द्रोही जरी असला, विश्वाविषयी त्याची घातक बुद्धी जरी असली, असाही मनुष्य जरी असला तरी देखील त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारचं भागवत धर्माचं महात्म्य देवऋषी नारद हे वसुदेवजींना सांगत आहेत. मग अशा प्रकारचं वर्णन झाल्याच्या नंतर पुढे मग देवऋषी नारद म्हणतायत की हे वसुदेवा, त्वया परमकल्याण पुण्यश्रवण कीर्तन स्मारितो भगवानद्य देवो नारायणो मम. म्हटले हे देवऋषी, हे वसुदेवजी, तुम्ही मला भगवान परमात्म्याचं खऱ्या अर्थाने या प्रश्नाने स्मरण करून दिलेलं आहे. स्मरण करून दिलेलं आहे म्हणतात देवऋषी नारद. किती लिंत आहे. अखंड नामचिंतन करणारे देवऋषी नारद पण वसुदेवाच्या प्रश्नाला एवढे ते आकर्षित झाले, एवढ्या वसुदेवाच्या प्रश्नाला ते सुखावल्या गेले की म्हटले हे वसुदेवजी, तुमच्या प्रश्नाने खऱ्या अर्थाने मला भगवान परमात्म्याचं आज स्मरण झालं. पण हे नाथ महाराजांना थोडं वेगळं वाटलं. नाथ महाराजांना असं वाटलं हे नारदांची ही भूमिका आहे लीनतेची, पण सर्वसामान्यांचा गैरसमज होऊ नये म्हणून या देवऋषी नारदांच्या बोलण्यावरती नाथांनी आपल्याला सावधान अशा प्रकारचं केलेलं आहे. थोडासा लाईटीचा प्रतिबंध झालेला आहे, थोड्या वेळामध्ये येईल, त्याची काही एवढी अडचण येणार नाही. तर अशा प्रकारचा वसुदेवजी वर्णन करतायत, हे नारद वर्णन करतायत की हे वसुदेवा, तुमच्या प्रश्नाने खऱ्या अर्थाने मला भगवान परमात्म्याचं स्मरण झालेलं आहे. पण हे नाथांना जरा वेगळं वाटलं म्हणून नाथ महाराज म्हणतात की ऐका, म्हटले केवळ वसुदेवजींच्याच प्रश्नाने नारदांना स्मरण झालं भगवान परमात्म्याचं असं म्हणण्याचं कारण नाही. असं जर अंतःकरणामध्ये विकल्प जर निर्माण होत असेल तर तो काढून टाका. स्वतः नाथ महाराज वर्णन करतात, ऐकोनी नारदाची वचन झने विकल्प धरेल मन, यासी पूर्वी होते विस्मरण आता झाले स्मरण वसुदेव प्रश्ने. कोणाला असं वाटेल की वसुदेवांचा प्रश्न होण्याच्या अगोदर नारदांना विस्मरण होतं भगवान परमात्म्याचं आणि आत्ताच स्मरण झालं की काय, पण असं म्हणण्याचं कारण नाही. कारण देवऋषी नारद हे उत्तम अशा प्रकारचे संत महात्मे आहेत आणि संतांचं लक्षण करत असताना केलेलं आहे. त्यांचं अखंड अशा प्रकारचं नामचिंतन चालू असतं. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे, अखंड लागलीशी ज्योती अखंड खंडेना जीवन. अशा प्रकारचं हे संतांचं वर्णन आहे आणि अशा संतांच्या यादीमध्ये खऱ्या अर्थाने अग्रक्रमांकाने ज्यांचं नाव येतं ते देवऋषी नारद आहेत. म्हणून अशा देवऋषी नारदांना भगवान परमात्म्याचं विस्मरण कधीही होणार नाही. भगवान परमात्म्याचं स्मरणच अशा प्रकारचं आहे म्हणून असं बोलण्याचं काही कारण नाही. तर याचं बोलल्याच्या नंतर मग या वसुदेवजींच्या प्रश्नाने कोणाकोणाला आनंद होणार आहे, काय होणार आहे याचं सविस्तर चिंतन नाथ महाराज वर्णन करतात. नाथ महाराज म्हणतात, या लागी मुक्त मुमुक्षु विषयी जन भागवत धर्मे निवती संपूर्ण, तोची वसुदेवे केला प्रश्न तेने नारद पूर्ण सुखावला. या वसुदेवजींच्या प्रश्नाने जे कोणी मुक्त असतील, मुमुक्षु असतील, विषयी असतील आणि जे जन असतील, या जन शब्दाचा अर्थ पामर असा विषय करायचा. म्हणजे शास्त्रामध्ये जे काही पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त जे काही वर्ग सांगितलेले आहेत, संपूर्ण यच्चयावत प्राणीमात्रामध्ये हे 4 वर्ग आहेत. या चौघांना आनंद होतो या प्रश्नाने. याचा अर्थच असा आहे संपूर्ण विश्वाला अशा प्रकारचा आनंद या प्रश्नाने अशा प्रकारचा झालेला आहे. म्हणून पुढे नाथ महाराज वर्णन करतात, मग अशा प्रकारचा नारदांना आनंद झाल्याच्या नंतर नारद आता या भागवत धर्माविषयीचं कथन वसुदेवजींना सांगणार आहेत. नाथ महाराज वर्णन करतात, जे का पूर्व परंपरागत जीर्ण भागवत धर्म येथ सांगावा नारद मुनी निश्चित, सांगावया नारद मुनी निश्चित उपपादित इतिहासू. आता हा भागवत धर्माचं निरूपण करण्याकरिता देवऋषी नारद एक जुना अशा प्रकारचा इतिहास वसुदेवांना सांगत आहेत. काय झालं म्हणतात, अशाच प्रकारचा प्रश्न एकदा नवयोगेश्वरांना जनक राजाने केला होता. मग कोणी म्हणेल हे नवयोगीश्वर नेमके कोण आहेत, यांची पूर्व परंपरा आम्हाला सांगा, वंशावळी अशा प्रकारची सांगा. तर त्यांची वंशावळी थोडक्यामध्ये अशी आहे. स्वयंभुव मनूचा मुलगा प्रियव्रत, प्रियव्रताचा मुलगा अग्निध्र, अग्निध्राचा मुलगा नाभी आणि त्या नाभीपासून ज्ञानाचा साक्षात गाभा असणारे जे ते ऋषभदेव झाले.
आणि त्या ऋषभदेवाला 100 अशा प्रकारचे मुलं झाले. ऋषभदेव हे अत्यंत ज्ञानी महात्मे म्हणून ओळखले जाणारे, त्यांचं गोड चरित्र श्रीमद भागवतामध्येच गोड वर्णन केलेलं आहे. सविस्ताराने तो चरित्र आहे त्यांचं, इथं सांगण्याचं कारण नाही. तर साक्षात ज्ञानाचे प्रतिभावान म्हणजे हे ऋषभदेव आहेत. प्रतिभावान ज्ञानी ते आहेत. खऱ्या अर्थाने हे फार अवघड असतं प्रतिभावान ज्ञानी असणं. काहीकडे ज्ञान असतं पण प्रतिभा नसते, काहीकडे प्रतिभा असते पण ज्ञान नसतं, काहीकडे दोन्ही नसतं. आपण नेहमी चिंतन करतो. आणि ज्यांच्याकडे दोन्ही होतं, ज्ञानही आहे आणि प्रतिभाही असे, ज्ञान आणि प्रतिभा संपन्न अशा प्रकारचे जे ते ऋषभदेव, त्या ऋषभांना 100 मुलं झाले. आणि त्या 100 मुलापैकी सगळ्यात ज्येष्ठ असणारे त्यांचे पुत्र म्हणजे हे भरत होऊन गेले. भरत राजा, त्यांचं वर्णन करत असताना मूळ ग्रंथामध्ये असं वर्णन आहे, तेषां वै भरतो ज्येष्ठो नारायण परायणः. भगवान परमात्म्याच्या कीर्तनामध्ये रममान असणारे हे भरत जे आहेत. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्याच नावाने या देशाला भारत देश अशा प्रकारचं नाव पडलेलं आहे. हे गोड कथा या भागामध्ये येणार आहे भरतजींची. विख्यातम वर्षमे तद्यन नामना भारतमद्भुतम. त्या भरत राजामुळेच खऱ्या अर्थाने या देशाला भारत नाव पडलं. मग कोणी म्हणेल या देशाचं अगोदरचं नाव काय होतं? तर या देशाचं अगोदरचं नाव होतं अजनाभ. अजनाभ खंड म्हणा किंवा अजनाभ वर्ष म्हणा. वर्ष शब्दाचाच अर्थ खंड अशा प्रकारचा होतो. मग अजनाभ या देशाचं नाव होतं. पण हा भरत राजा ऋषभदेवाच्या पोटाला आला आणि एवढी क्रांती केली या राजाने की या राजाच्याच नावाने खऱ्या अर्थाने या देशाला तिथून पुढे ओळखल्या अशा प्रकारचं चाललेलं आहे. आज तागायत या देशाला भारत जे नाव आहे तर ते भरत राजाच्याच मुळे खऱ्या अर्थाने आहे. नाथ महाराजांनी त्याचं गोड वर्णन केलं. नाथ महाराज म्हणतात की आजही देखील सत्कर्मामध्ये ज्यावेळेस द्विजांच्या द्वारा, ब्राह्मणांच्या द्वारा जो संकल्प म्हटल्या जातो, संकल्प सुरुवातीला कर्माच्या अगोदर केल्या जातो, कर्मप्रारंभाला, त्या कर्मामध्ये याचं वर्णन अशा प्रकारचं आहे. सांगतात नाथ महाराज वर्णन करतायत, तो भारतो राहिला ये भूमिकेशी म्हणवणे भरत वर्ष म्हणती याशी. सकळ कर्मारंभी करिता संकल्पाशी ज्याच्या नामाशी स्मरता ते. कर्माच्या आरंभाला जो संकल्प केला जातो त्यावेळेस ज्याच्या नावाचं स्मरण केलं जातं, खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे हे भरत जे आहेत. संकल्पामध्ये आपल्याला ब्राह्मणांच्या मुखातून अशा प्रकारची भाषा ऐकायला मिळते. जम्बोद्वीपे भारतवर्षे भरतखंडे. तो संकल्प सगळा मला इथं म्हणण्याचं कारण नाही, कारण इथं मला काही कर्म करायचं नाही सध्या, म्हणून एवढा आपल्याला नाथांच्या ववीचा अर्थ लागण्याकरता एवढे शब्द भरपूर पुरे येते एवढे. मग अशा प्रकारचे भरतजी नाथ महाराज म्हणतात खऱ्या अर्थाने ज्ञानी होते, फार अशा प्रकारचे उच्च अधिकाराचे होते, पण विषयाच्या नादी लागले आणि जीवनामध्ये पतन अशा प्रकारचं कुठंतरी झाल्यासारखं झालं. म्हणून नाथ महाराज सावधान करतात, ज्ञानी जरी झाले तरी विषयाच्या नादी लागू नका बाबा. नाथ महाराज वर्णन करतात, ऐसा आत्माराम जरी झाला तरी विषय संग नव्हे भला. या लागी त्याचा वृत्तांतो पुढीला सांगेन सकळा ऐके. ज्ञानी पुरुष जरी झाले तरी विषयाच्या संगतीमध्ये त्यांनी राहिलं नाही पाहिजे, विषयाची संगती नाही केली पाहिजे. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी आपल्याला सावध करून ठेवलं. प्राप्तीही पुरुषे इंद्रिय लाळिली जरी कौतुके तरी आक्रमिला जाण दुःखे संसारिके. ज्ञानोबरांची भाषा आहे. या ववीवरती, या विषयावरती चिंतन करत असताना प्रातस्मरणीय श्रीगुरु डॉक्टर बाबा सांगत असतात, उदाहरण देत असतात बाबा, महात्मा जरी झाला तर जो संसारामध्ये जर पडला तर त्याला दुःखच भोगावं लागतं. उदाहरण सांगतात त्याच्यासाठी, मिरच्याचा बाजार आहे म्हटले, मिरच्याचा. त्याच्यामध्ये जर सर्वसामान्य मनुष्य जर गेला तर त्याला काय लागतो? ठसकाच लागतो. आणि तिथं जर महात्मा गेला कर्मधर्म संयोगाने, समजा गेलाच महात्मा तिथं, तर महात्म्याला काय लागेल? तिथं ठसकाच लागणार. का लागणार? कारण ते ठिकाणच तसं आहे. म्हणून त्या स्थानाचा दोष आहे, तसं विषयाचा दोष येतो. विषयाच्या संगतीमध्ये महात्मे जरी गेले तरी त्यांना दुःख भोगावं लागणार. म्हणून नाथ महाराज सावधान करतात आणि या भरत राजाच्या चरित्राला नाथ महाराज प्रारंभ करतात. मूळ ग्रंथामध्ये त्याचं वर्णन 11 स्कंदामध्ये असं केलंय, भुक्त भोगानाम त्यक्तुम इमाम निर्गतः तपसा हरिम
सर्व भुक्त भोगाचा अशा प्रकारचा त्याग या राजाने केलेला आहे भरत राजाने. आणि अरण्यामध्ये भगवान परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी गंडकी नदीच्या ठिकाणी किनाऱ्यावरती काठावरती अनुष्ठानाकरता बसलेले आहेत. नाथ महाराजांना आश्चर्य वाटलं या भरत राजांच्या चरित्राकडे पाहून. नाथ महाराज म्हणतात, अरे या संसारामध्ये या राजवैभवामध्ये राहणारे अनेक लोक या जगामध्ये झालेले आहेत राजे, अनेक लोक राजे झाले, अनेक राजाने हा राज्यकारभार भोगला, पण कोणालाही माझ्या जीवनामध्ये मला असं वाटत नाही की विरक्ती झाली म्हणून. पण या भरत राजाचं जीवन मला विलक्षण अशा प्रकारचं वाटतंय. नाथ महाराज म्हणतात, काय या भरत राजाचं वर्णन करावं, काय मोठी ख्याती केली यांनी. जे हे राजवैभव भोगतात त्यांना केव्हाही अशा प्रकारची विरक्ती निर्माण होत नाही, पण या भरत राजाचं विलक्षण अशा प्रकारचं जीवन आहे, चरित्र आहे. नाथ महाराज म्हणतात, जे राज्यवैभव भोगेती त्याशी कदा नव्हे गा विरक्ती, भरते केली नवल ख्याती, शेवेला श्रीपती भोग त्यागे. अशा प्रकारचा भगवान परमात्म्याच्या चिंतनासाठी साक्षात्कारासाठी या राज्याचा त्याग करून भरतजी खऱ्या अर्थाने अरण्यामध्ये गेलेले आहेत. आमच्या श्री तुकोबरायांचं वर्णन करत असताना निळोबराय वर्णन करतात, आपल्या श्रीगुरु असणारे निळोबरायांचे श्रीगुरु असणारे श्री तुकोबरायांचं वर्णन करत असताना निळोबराय म्हणतात, प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागेली. अगोदर भोगली नंतर त्यागून टाकली. हे फार विचित्र घटना आहे महाराज. हे सोपं आहे बोलण्याकरता, पण करण्याकरता खूप अवघड आहे. हे शब्द आपण वाचेतून बोलू शकतो. प्रपंच रचना तुकोबरायांनी भोगली आणि त्याग केला त्याचा, पण एवढं सोपं नाही. यदा कदाचित एखादा ब्रह्मचारी एकांतवासामध्ये राहू शकतो, पण ज्या महात्म्याने ज्या पुरुषाने ज्या महात्म्याने संसार अगोदरच्या काळामध्ये भोगलेला आहे आणि नंतरच्या काळामध्ये त्या संसारावरती तिळांजुळी अशा प्रकारची देऊन अरण्यामध्ये साधने करता जाणं एवढी सोपी गोष्ट नाही. त्याच्यामध्ये फार मोठं सामर्थ्य, सद्गुरूची कृपा, भगवान परमात्म्याची कृपा अशा प्रकारची लागते. पण हे जसं तुकोबरायाने केलं तसं या भरत राजाने देखील केलं. आणि या भरत राजा अरण्यामध्ये गेला, त्याचं सविस्तर चिंतन आहे. आपण धावत्या वेगामध्ये पाहूया, कारण चरित्र हा भाग सगळ्याला जवळजवळ माहिती आहे. म्हणून भरत राजे हे गंडकी नदीच्या काठावरती अनुष्ठानाकरता बसतायत आणि त्याच गंडकी नदीवरती एक प्रसूती काळ जवळ आलेला आहे. अशी गर्भवती हरीण पाणी पिण्याकरता येते. पाणी पित असताना त्या अरण्यामध्ये ते सिंहाचा म्हणा वाघाचा म्हणा एक आवाज ऐकते ती कानाने, आणि कानाने तो आवाज ऐकल्याच्या नंतर भीतीच्या पोटी तिला काही समजत नाही आणि ती पुढे उडी घेते. उडी तिची पाण्यामध्ये पडते. प्रसूती काळ जवळ आलेला होता. कर्मधर्म संयोग, तो गर्भ त्या पाण्यामध्ये पडतो. भीतीच्यामुळे ते हरीण तशीच अरण्यामध्ये पुढे निघून जाते. आणि ते सगळं दृश्य साधना करणारे भरतजी आहेत ते भरतजी पाहतायत. भरतजीचं दयाद्र अंतःकरण कळवळल्या गेलं आणि भरतजी साधनेतून उठले स्वतः आणि त्या पाण्यातून ते पाडस, त्या हरणाचं पाडस बाहेर काढलेलं आहे. शास्त्र असं सांगतं, खऱ्या अर्थाने दयेचं काम इथं संपूर्ण झालं होतं. तिथून पुढे भारताने खऱ्या अर्थाने त्याचं पालन करायला पाहिजे होतं का नव्हतं हा स्वतंत्र भाग आहे, पण दया इथपर्यंतच होती खऱ्या अर्थाने. पण भरत राजाने ते दया दाखवून पुन्हा ते दयेचं त्या पाडसाला पालन करून ती दयेचीच परिणती खऱ्या अर्थाने या ममतेमध्ये, या मोहामध्ये झाली. आणि तीच ममता खऱ्या अर्थाने या भरत राजाला बंधनाला कारणीभूत अशा प्रकारची ठरली. मग त्याचं पालन करता अनुष्ठान करत असताना जेवण वगैरे करत असताना, फलाहार वगैरे करत असताना, सगळी क्रिया करत असताना ते हरण त्यांच्या पाडस ते भरत राजाबरोबर राहायचं. त्यांच्या अंगाचा वास घ्यायचं, त्यांना चाटायचं. चाटल्याच्या नंतर स्पर्श केल्याच्या नंतर भरत राजाला खूप आनंद व्हायचा. भरत राजाही स्वतः म्हणायचे, पहा ना, या अरण्यामध्ये याला तरी कोणी माझ्याशिवाय, मीच याचा मायबाप आहे, मीच याचं पालन करतो. असं खूप आनंदी होऊन गेले. एवढी ममता जडली त्याच्यावरती. आणि करता 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 नाथ महाराज म्हणतात, भरत राजाचा अंतकाळ जवळ आला. आणि अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर अंतकाळाच्या शयेवरती, अंतसमयाच्या शयेवरती त्या प्रसंगामध्ये भरत राजा पडलेले आहेत. स्वभाव धर्माप्रमाणे हरणाचा कळप येतो, त्या हरणाच्या कळपामध्ये ते पाडस निघून जातं. सारखं चिंतन त्या पाडसाचं भरत राजाच्या अंतःकरणामध्ये चालतं. आणि तेवढ्या याच्यामध्ये काळाचा घाला भरत राजावरती होतो. परिणाम त्याचा असा होतो, शास्त्र असं सांगतं, अंते गती सामते. अंतकाळाला जशी आपली बुद्धी असेल तशा पद्धतीने आपल्याला पुढचा जन्म अशा प्रकारचा मिळत असतो. नाथरायांनी वर्णन करून ठेवलं हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे,
या वासनेमुळेच खऱ्या अर्थाने जन्म अशा प्रकारचा घ्यावा लागतो। अशा प्रकारचा त्या वासनेमुळे जन्म या भरत राजाला अशा प्रकारचा प्राप्त झालेला आहे। मग हरणाच्याच गर्भामध्ये गेले आणि हरणाच्या गर्भामध्ये जाऊन मात्र त्यांचा ज्ञानाला प्रतिबंध आला नाही। शास्त्र वर्णन करतं, महाराज वर्णन करतात, ते ज्ञान त्यांना त्या देहामध्ये देखील, आपल्या साधनेचे संस्कार त्या देहामध्ये देखील त्यांना आहेत। ते हरणाच्या देहामध्ये गेले खरे, पण त्या हरणाच्या देहामध्ये जाऊन ते आपल्या जीवनाचा पश्चाताप व्यक्त करू लागले, की म्हणू लागले, अरे अरे, मी एवढ्या मोठ्या राज्याचा त्याग करणारा, एवढ्या मोठ्या विषयाचा त्याग करणारा आणि भगवान परमात्म्याचा साक्षात्कार करण्यासाठी सर्वांचा त्याग करून, सगळ्यांचा त्याग करून या अरण्यामध्ये मी आलो आणि मी कोणाच्या नादी लागून मी कोणत्या अवस्थेला प्राप्त झालो, पश्चाताप करायला लागले। करता करता तो हरणाचा देह सुटतो आणि त्या देहातून मुक्त झाल्याच्या नंतर पुढे एका शुद्ध अशा प्रकारच्या ब्राह्मण कुलामध्ये त्यांचा जन्म होतो, अवतार होतो। त्या अवतारामध्ये, त्या जन्मामध्ये त्यांचं जड भरत अशा प्रकारचं नाव पडतं आणि मग त्या जड भरताच्या देहामध्ये त्यांना हे सगळे पूर्वसंस्कार आहेत। त्या पूर्वसंस्काराने त्यांनी आता असं ठरवलं की या जगताच्या नादीच लागायचं नाही, कोणाच्याच नादी लागायचं नाही, कोणाबरोबर बोलायचं नाही, कोणाबरोबर संवाद साधायचा नाही, काही नाही, संगती करायची नाही, आपलं जड मूढ अशा प्रकारचं राहायचं, तरच खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्याला होणारी आहे असं त्यांच्या लक्षात आलं। आणि असं लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी कोणाची संगती केली नाही आणि करता करता अशा प्रकारची साधना केली आणि या साधनेच्या द्वारा पुन्हा भगवान परमात्म्याला ते प्राप्त करून घेण्यामध्ये तिसऱ्या जन्मामध्ये समर्थ अशा प्रकारचे झालेले आहेत। मग अशा प्रकारची ही भरतराजाची सविस्तर कथा नाथ महाराजांनी स्वतः गोड वर्णन केलेली आहे। मग इथं एक प्रश्न निर्माण केलेला आहे, स्वतः नाथ महाराजांनी तो प्रश्न केला आणि त्याचं उत्तरही दिलेलं आहे। प्रश्न असा आहे की एवढा तपामध्ये श्रेष्ठ असणारे हे भरतजी आहेत, एवढं श्रेष्ठ अशा प्रकारचं तप भरतजी करतायत, भरतजीने केलं तरी देखील कालाचा घाला ह्या भरतजींच्या जीवनावरती कस काय अशा प्रकारचा झाला। तर याचं गोड वर्णन, याचं उत्तर आणि प्रश्न आणि समाधान नाथ महाराज एकाच ओवीमध्ये करतायत। नाथ महाराज म्हणतायत, देहाशी येता भरत तपिया थोर अंगे, तेथ काळ कैशेनी रिघे, ममता संधी पाहुनी वेगे, मृत्यू तद्योगे पावला। भरतराजा हे श्रेष्ठ अशा प्रकारचे तप करणारे आहेत, तरी देखील तिथं मृत्यूचा घाला त्यांच्यावरती कस काय झाला। तर त्याचं उत्तर देत असताना सांगितलं की त्या काळाने फक्त ममतेची संधी पाहिली, भरताच्या ठिकाणी ममता निर्माण झाली आणि तेवढीच ममतेची संधी पाहिली आणि तेवढ्या वेळेमध्ये, तेवढ्या संधीमध्ये काळाने त्यांच्यावरती झडप अशा प्रकारची घातली। हे उत्तर दिलं या भरतराजाच्या कथेतून। भरतराजाने आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टीविषयी सावधान केलेले, अनेक संदेश अशा प्रकारचे या कथेतून आपल्याला दिलेले आहेत। स्वतः त्याचे नाथ महाराजांनी देखील अनेक प्रकारचे भाव काढलेले आहेत। स्वतः या चरित्रातून भरतजी आपल्याला अनेक प्रकारचे संदेश देत आहेत। भरतजी आपल्याला पहिला संदेश देत आहेत, भरतजी म्हणतायत की माझ्यासारखा एक सार्वभौम राजा असणारा देखील राज्याचा त्याग करून भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकतो, म्हणून तुम्ही देखील आपल्या थोडक्या संपत्तीचा गर्व करू नका। मी जर एवढ्या मोठ्या भोगाचा त्याग करीत असेल तर तुम्ही साधारण संपत्तीचा त्याग करून भगवान परमात्म्याची प्राप्ती का करून घेऊ शकत नाहीत? सहज करून घेऊ शकतात। हा पहिला संदेश आहे। दुसरा संदेश भरतजीने आपल्याला याच्यातून हा दिला की बाबा हो, कितीही विषय आपल्याला प्राप्त झाले, कितीही राजवैभव आपल्याला मिळालं तरी ते विषय आहेत आणि विषय हे नेहमी दुःखालाच कारण येतं, त्याच्यामध्ये कधीही वास्तव सुख नाही। म्हणून वास्तव सुख जर शोधायचं जर असेल तुम्हाला तर विषयाचा त्याग करा आणि एकांतवासाचा सेवन करा, एकांतवासामध्ये जा, तरच खऱ्या अर्थाने तुम्हाला वास्तविक सुख अशा प्रकारचं मिळेल। तिसरा संदेश आपल्याला याच्यातून हा मिळतो भरतराजाच्या चरित्रातून। भरतराजा म्हणतायत की बाबा, मी जशी अनात्म पदार्थाविषयी मोह धरला, ममता धरली आणि ती मला जशी मोह ममता दुःखाला कारण अशा प्रकारचे ठरले, तशा पद्धतीने तुम्ही अनात्म पदार्थाविषयी मोह ममता धरू नका आणि दुःखाला, प्रतिबंधाला, त्या मोह ममतेला थारा देऊ नका। म्हणून अशा प्रकारचा हाही संदेश भरतराजा आपल्याला देत आहेत। दुसरा आणखी एक संदेश देत आहेत। भरतराजा म्हणतायत की अंतकाळाच्या वेळेला फक्त देवाविषयीच वासना ठेवा, अशा प्रकारची दुसरी वासना कोणतीही ठेवू नका, हाही संदेश देतात। आणखी संदेश भरतराजा देत आहेत की भरतराजा म्हणतायत की अंतकाळाच्या वेळेला
दुसऱ्या कोणत्याही पदार्थाचं स्मरण ठेवू नका आणि तेवढ्यातले तेवढ्यात हरणाचं तर ठेवूच नका. हरणाचं तर ठेवूच नका. का ठेवू नका? कारण त्या हरण या शब्दामध्येच खऱ्या अर्थाने त्याचा अर्थ आहे. कारण हरणाच्या जर नादी लागला तर हरीची कधीही प्राप्ती होणार नाही. हरिण या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे. हरी न इति हरी. जो हरी नाही त्याला हरिण म्हणतात. आणि मी या हरिणीच्या नादी लागलो, हरणाच्या नादी लागलो, हरिणाच्या नादी लागलो, म्हणून माझी अशी अवस्था झाली, म्हणून तुम्ही या हरणाच्या नादी लागू नका. अशा प्रकारचा ही संदेश भरतजी आपल्याला देत आहेत. आणखी भरतजी या कथेतून, या चरित्रातून आपल्याला उपदेश करतायत, संदेश देत आहेत की हरणाचं स्मरण करून जर मी हरणाच्या जन्माला जर गेलो असेल तर तुम्ही असं करू नका. तुम्ही भगवान परमात्म्याचं अंतकाळाला स्मरण करा आणि त्या अंतकाळाला भगवान परमात्म्याचं स्मरण जर झालं तर तुम्ही भगवत स्वरूप नक्की व्हाल. हरणाचं स्मरण करून जर हरणाच्या योनीला जात असेल तर भगवान परमात्म्याचं स्मरण करून का भगवत प्राप्ती होणार नाही, भगवान परमात्म्याचं स्वरूप प्राप्त होणार नाही. म्हणून भगवान परमात्म्याचं स्मरण अंतकाळाला ठेवा. अशा प्रकारचं संदेश भरतजी देत आहेत. भगवान परमात्मा हे म्हणतायत ना 8व्या अध्यायामध्ये, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाती समद्भावम याती नास्तेत्र संशयः. म्हणून भरतजी आपल्याला सावधान करतात. या भरतजींच्या चरित्रावरून आणखी एक संदेश आपल्याला मिळतो, तो म्हणजे पुनर्जन्माचा. बरेचसे लोक पुनर्जन्म मानत नाहीत, पण पुनर्जन्म हा आहे. आपल्या वैदिक परंपरेमध्ये पुनर्जन्म आहे. पुनर्जन्माचं सविस्तर चिंतन श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये योगभ्रष्टाचं वर्णन करत असताना भगवान परमात्म्याने आणि त्यावरती विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी जी टीका केली ते ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये गोड अशा प्रकारचं वर्णन आहे. तर पुनर्जन्माची आपल्याला याच्यातून शिकवण मिळते, संदेश मिळतो. आणि पुन्हा याच्यातून एक संदेश मिळतो. भरतराजे सांगतायत की बाबा हो, जीवनामध्ये साधना करत राहा. भगवान परमात्म्याच्या संबंधाने साधना वायाला जात नाहीत. मी जरी यदा कदाचित हरणाच्या योनीला गेलो असेल, पण हरणाच्या योनीला जाऊन माझं ज्ञान प्रतिहत झालं नाही, प्रतिबंध आला नाही. कारण ते ज्ञान मला, ती साधना मला त्या देहामध्ये कामाला आली. म्हणून यदा कदाचित या ज्या देहामध्ये जरी भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली नाही तरी देखील साधना सोडू नका, साधना करत राहा. आणि तीच साधना खऱ्या अर्थाने आपल्याला पुढच्या जन्मामध्ये कारणीभूत ठरणारी आहे. हाही संदेश आपल्याला याच्यातून मिळतो. अनेक प्रकारचे संदेश आणि एक सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा संदेश सांगतो. अनेक भाव याच्यातून साधू संतांनी काढलेले सगळे सांगण्याकरता वेळ नाही. शेवटचा एक भाव असा आहे, भरतजी म्हणतायत की मी खऱ्या अर्थाने राज्याचाही त्याग केला, चांगलं केलं होतं, साधनेसाठी हे लागलो होतो, चांगलं केलं होतं, पण मी हे सगळं करत असताना जीवनामध्ये गुरु केला नाही. मनाने ही सर्व साधना केली आणि मनाने जर साधना केली तर मग ही साधना सिद्धीला जाऊ शकत नाही. ज्ञानोबराय स्पष्ट आपल्याला हरिपाठामध्ये सांगतात, मनोमार्गी गेला तो येथेची मुकला. त्याची साधना फलद्रूप होत नाही. म्हणून आपल्या जीवनामधले आपली साधना फलद्रूप व्हावी जर अशी वाटत असेल तर भरतजी आपल्याला सांगून टाकतायत की जीवनामध्ये गुरुच्या मार्गदर्शनाने, संतांच्या मार्गदर्शनाने साधना करा. संतांची संगती, मनोमार्गगती अशा प्रकारचा संदेश या चरित्रातून आपल्याला मिळतो. अनेक प्रकारचे भाव साधू संतांनी सांगितलेले आहेत. हे अशा प्रकारचं भरतजींचं चरित्र सविस्तर अशा प्रकारचं नाथ महाराज वर्णन करतात. मग आता या ऋषभांचे 100 पुत्र, त्याच्यातले भरतजी यांचं चरित्र झाल्याच्या नंतर खाली किती राहिले? 99 अशा प्रकारचे राहिलेले आहेत. मग 99 राहिल्याच्या नंतर त्यांची गती काय झाली? नाथ महाराज वर्णन करतात, ऋषभ पुत्र उत्पत्ती, शतबंधू जान निश्चिती, त्यात हे ज्येष्ठाची स्थिती, उरल्याची गती ते ऐका. उरल्याची गती काय झाली तर त्याची गती सांगतायत, तो प्रसंग सांगतायत. ते उरलेले जे 99 आहेत तर त्याच्यातले जे 9 पुत्र आहेत तर ते 9 खंडाचे 9 अधिपती अशा प्रकारचे केलेले आहेत. मग झाले 10 आणि खाली राहिले 90. आणि त्या 90 पैकी 81 मुलं हे कर्मकांडामध्ये प्रवृत्त होऊन ब्राह्मण अशा प्रकारचे झालेले आहेत. 90 मधून पुन्हा 81 गेले, खाली राहिले 9. आणि ते 9 राहिलेले खऱ्या अर्थाने ते तेजस्वी असणारे या जगामध्ये जसं सूर्याचाही प्रकाश कमी पडेल अशा प्रकारचं ज्यांचं तेज म्हणून वर्णन केलेलं आहे, अशा प्रकारचे तेजोमय असणारे हे नवयोगेश्वर अशा प्रकारचे आहेत असं वर्णन केलं. मग अशा प्रकारचे हे नवयोगेश्वर नेमके यांचे नावं काय आहेत, यांचं राहणं कसं आहे, यांची गती अशा प्रकारची कशी आहे, याचं गोड वर्णन मूळ ग्रंथकार सांगतायत की हे 9 जण कोण आहेत. तर याचं वर्णन करत असताना
असं वर्णन केलेलं आहे. कवीर हरेरंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायनः आविर्होत्रोथ द्रुमिलश्चमस करभाजनः. अशा प्रकारचे 9 जण सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिले आहेत हरी, हे पहिले आहेत कवी, दुसरे आहेत हरी. अशा पद्धतीने हे 9 जण म्हणजेच नवयोगेश्वर अशा प्रकारचे आहेत. मग यांचे परमहंस अशा प्रकारचे हे महात्मे आहेत. हे या पृथ्वी तलावरती विचरण करत असताना अभेद रूपाने अशा प्रकारचं यांचं विचरण या जगामध्ये आहे, या पृथ्वी तलावरती महे तलावरती आहे. मग यांची गती कशी आहे याचं गतीचं वर्णन करत असताना सांगितलं अव्याहतेष्टगतयः सांगितलेलं आहे. म्हणजे यांची गती कशी आहे, इच्छा मात्रे गमनशक्ती. नाथ महाराज वर्णन करतात त्यांना इच्छा निर्माण झाली आम्हाला इथं जायचंय की लगेच ते तिथपर्यंत सहज जात होते. कोणत्याही प्रकारचे त्यांच्या गतीमध्ये प्रतिबंध येत नव्हता. अव्याहत अशा प्रकारची त्यांची गती, इच्छा मात्राने त्यांचं गमन अशा प्रकारचं होत होतं. हे वर्णन झालं. मग हे वर्णन झाल्याच्या नंतर असे हे नवयोगेश्वर खऱ्या अर्थाने दैदिप्यमान जसे सूर्यच जणू काय अशा प्रकारचे हे नवयोगेश्वर एकदा काय झालं म्हटले, हे नवयोगेश्वर हे जनकाच्या यज्ञामध्ये गेले आणि या जनकाच्या यज्ञामध्ये गेल्याच्या नंतर जनक यांना पाहिल्याच्या नंतर जनकांनी उठून यांचं स्वागत वगैरे केलेलं आहे. हे जनकाच्या यज्ञामध्ये केव्हा गेले याचं वर्णन नाथ महाराज वर्णन करतात. होम होता संपूर्ण पूर्णाहुती समयी जाण येता देखिले नवही जण देदीप्यमान निज तेजे. निज तेजाने आपले स्वतःच्या तेजाने दैदिप्यमान असणारे हे नवही जण नवयोगेश्वर जनकांच्या विदेहांच्या यज्ञामध्ये गेल्याच्या नंतर विदेहाने पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर स्वतः जनकजी उठलेले आहेत, त्यांचं स्वागत वगैरे केलेले. कारण संत महात्मे आपल्याकडं स्वतः होऊन आलेले आहेत. ज्या अर्थी संत महात्मे स्वतः होऊन भेट देतात त्या अर्थी जनकजींचा विदेहाचा आपल्याला अधिकार देखील लक्षात येतो. खरं म्हणजे त्यांचं विदेह या शब्दामध्येच खऱ्या अर्थाने अधिकार आहे. जे देहामध्ये राहून देखील विदेही राहतात केवढा मोठा त्यांचा अधिकार आहे. आणि एवढा अधिकार असल्यामुळेच खऱ्या अर्थाने हे नवयोगेश्वर रूपी संत त्यांना स्वतः होऊन भेटण्याकरता जात आहेत. संतांची भेट ही अधिकाराशिवाय होत नाही. संत कोणालाही भेटत नाहीत. संतांची भेट अधिकाराशिवाय होत नाही. त्याचं गोड वर्णन आपल्याला ग्रंथांतरामध्ये पाहायला मिळतंय. स्वतः विद्यारण्य स्वामी म्हणतात संतांची भेट कधी होते, सत्कर्म परिपाकात ते करुणा निधिनोधृता. सत्कर्म हे परिपक्व झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने संतांची भेट होत असते. प्रातस्मरणे ब्रह्मलीन श्री गुरु विठ्ठल बाबा घुले नेहमी आम्हाला पाठामध्ये ओवी सांगायचे. बाबा बुवा म्हणायचे, बुवा साधूची भेट काही अशी कधीही होत नसते. बाबा ओवी सांगायचे. मग केव्हा होते तर बाबा म्हणायचे, ऐशी कर्मसाम्य दशा जेथ होय विरेशा तेथ श्रीगुरु आपैसा भेटेची गा. कर्म हे परिपक्व अवस्थेला प्राप्त झालं की हे श्रीगुरु आपोआप होऊन भेटत असतात. बाबा उदाहरण सांगत असतात. बाबा म्हणत असतात, आंबा पाडाला लागला हे पोपटाला सांगायची गरज पडत नाही. आंबा एकदा पाडाला लागला रे लागला की लगेच तो पोपट त्या आंब्याचा शोध घेऊन तिथपर्यंत येतो. त्या अगोदर आंब्यावरती येतो. आंब्यावरून ज्या फांदीला तो आंबा पिकले पाडाला लागलेला आहे त्या फांदीवरती येतो. त्या फांदीवरून ज्या ढाकळ्याला तो लागलेला आहे त्या ढाकळ्यावरती येतो. त्या गुच्छावरती येतो आणि तिथून मग तो आंबा शोधतो नेमका कोणता पाडाला लागलेला आहे आणि अचूक अशा प्रकारचा त्याचा शोध घेऊन त्याचा स्वीकार करतो. तसे संत महात्मेही या जगामध्ये येतात. अधिकारी पाहतायत पण यामध्ये जिथं अधिकारी असतील तिथपर्यंत त्या गावामध्ये जातील, त्या गावातून त्या घरामध्ये जातील, त्या यज्ञामध्ये जातील. अशा प्रकारचा शोध करत 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 हे संत महात्मे येत असतात. तशाच पद्धतीने अधिकार संपन्न असणारे हे विदेहजी आणि यांचा शोध करत खऱ्या अर्थाने अधिकारी असल्यामुळे हे नवयोगेश्वर तिथपर्यंत आलेले आहेत. अशाच संबंधाने नाथांनी प्रश्न केलेला आहे, ऐशे कैशे आणि भेटते ते साधू. याच्या उत्तरामध्ये श्री तुकोबरायांनी उत्तर देत असताना सांगितलं की अर्थ काम चाड नाही चित्ता माना मान मोहमाया मिथ्या वरते समाधानी जाणून नेनता. पुढे ऐका, साधू भेट देती तया कशी अवचिता रे. अवचिता सहज भेट देतात. ते काही सांगत नाहीत आम्ही तुमच्याकडे यालोत म्हणून. आत्ताचे महाराज लोकांसारखं आहे ना, आमचा त्याच मार्गाने प्रवास सुरू आहे. येता येता तुमच्या घरून आम्ही येतोय. मग येतोय म्हटलं की ते मग आपल्याला सांगतात की मग काय करायचं महाराज वगैरे सगळ्या गोष्टी पुढचं नियोजन असतं ते खरं म्हणजे. पण या महात्म्यांना काय करायचं, दिगंबर अवस्थेमध्ये राहणारे हे नवयोगेश्वर यांना कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही, इच्छा नाही जीवनामध्ये. अशा प्रकारचं वस्त्र देखील त्यांच्या अंगावरती नाही. दिगंबर असं म्हणून सांगितलेलं आहे. का वस्त्र नाही त्याचे भावशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. वस्त्र कोणाला घालावं लागतं, ज्याला जीवनामध्ये लाज वाटते त्याला वस्त्र घालावं लागते.
अरे ज्यांचं सगळं संपूर्ण संशय सगळे छिन्न भिन्न झालेले आहेत, है ना, क्षयंते चास्य कर्मणे भिद्यंते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशय, सगळे संशय त्यांचे निरसन झालेले आहेत, असं ज्यांचं जीवन ते दिगंबर अवस्थेमध्ये, लाजच जीवनामध्ये नाहीये, अशा प्रकारचे निर्मळ अशा प्रकारचं मन झालेलं आहे, मानापमान रहित अशा प्रकारचं ज्यांचं जीवन झालेलं आहे, त्यांना कशासाठी वस्त्र पाहिजे? दिगंबर अवस्थेमध्ये राहणारे नवयोगेश्वर गेल्याच्या नंतर आनंद अशा प्रकारचा झालेला आहे. आणि मग अशा प्रकारचा आनंद झाल्याच्या नंतर नवयोगेश्वरांचं स्वागत करण्याकरता स्वतः राजा उठलेला आहे आणि राजाने यथोचित अशा प्रकारचं त्यांचं स्वागत केलं. आणि स्वागत केल्याच्यानंतर राजा त्यांचं वर्णन करतो. हे नवयोगेश्वर म्हणजे साधारण नाहीत, तर हे नवयोगेश्वर म्हणजे साक्षात नवविधा प्रकारची भक्तीच आहे. जणू काय श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादश्रवणम अर्चनम वंदनम सख्यम आत्मनिवेदनम, अशा प्रकारची नवविधा प्रकारची भक्तीच जणू हे नवयोगेश्वर आहेत. नवखंड ह्या नवरत्नाचे अलंकार म्हणजेच हे नवयोगेश्वर आहेत. अशा प्रकारचं सगळं वर्णन झालं. आणि असं वर्णन केल्याच्या नंतर नाथ महाराज वर्णन करतात पुढे. अशा प्रकारचं वर्णन करून राजा करतो काय? सवेग घाले लोटांगण मुकुट काढून आपण मस्तकी वंदुनिया चरण अपूर्ण आदरे जान अनिता झाला. अशा प्रकारचं लोटांगण त्यांना घातलेलं आहे आणि अत्यंत आदराने आपल्या त्या कुटियामध्ये त्या यज्ञशाळेमध्ये आणलेलं आहे. त्यांचं यथोचित स्वागत केलेलं आहे. मग पुढे नाथ महाराज वर्णन करतात. हे विदेहजी वर्णन करत असताना नवयोगेश्वरांचं असं वर्णन करतात की हे नवयोगेश्वर म्हणजे मागं जसं सनकादिकाचं वर्णन ऐकलं आम्ही, पाहिले आम्ही हे सनकादिक, त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. त्यांची जशी स्थिती आहे तशाच पद्धतीने यांची स्थिती आहे. जसा त्यांचा तत्वज्ञानाचा अधिकार आहे तत्वज्ञानाच्या संबंधाने, तसा या नवयोगेश्वरांचा अधिकार आहे. जसे सुखसंपन्न आनंदपूर्ण अशा प्रकारचे सनकादिक आहेत तशाच पद्धतीने हे नवयोगेश्वर आहेत. अशा प्रकारचं वर्णन केलं आणि त्याच्यामध्ये एकच भेद सांगितला. त्यांची संख्या 14 जणांची होती, है ना, सनकादिकांची, आणि यांची संख्या किती जणांची आहे? 9 आहे. फक्त संख्येमध्ये विषमता आहे, बाकी कुठेही प्रकारची कसल्याही प्रकारची विषमता नाही, असं वर्णन झालं. आणि असं वर्णन केल्याच्या नंतर मग स्वतः विदेहजी असणारे जनकजी त्या भेटीमध्ये खऱ्या अर्थाने त्यांना आनंद झाला. आणि मग पुन्हा वर्णन त्यांचं करतायत की जनकजी म्हणतात, हे तुम्ही खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याचे पार्षदच आहात. भगवान परमात्म्याने सृष्टी केली, पण त्या सृष्टीला पावन करण्याचं खऱ्या अर्थाने तुमच्याकडे काम आहे. स्वतः नाथ महाराज वर्णन करतात, विष्णूने सृष्टी जे जे सृजिले ते तुम्ही पवित्र करणे. मही विचारावयाची कारणे कृपाळूपणे दिनोद्धारा. या महितलावरती तुमचं विचरण का होतं? भगवान परमात्म्याने सृष्टी केली, भगवान परमात्म्याने सृजन केलं, पण त्या सृष्टी उत्पन्न केल्याच्या नंतर सृष्टीला पवित्र करण्याचं काम खऱ्या अर्थाने तुमचं आहे. अशा प्रकारचं वर्णन केलं. आणि तुमची किती भेट दुर्लभ आहे, त्या दुर्लभ भेटीचं देखील वर्णन पुन्हा स्वतः जनकजी करतायत. म्हणतायत, क्षणभंगूर असणारा हा देह पण अत्यंत दुर्लभ आहे. आणि या देहामध्ये पुन्हा तुमच्यासारख्या महात्म्यांची भेट ही त्याच्यापेक्षा कैक पटीने कोट्यवधी पटीनेही दुर्लभ अशा प्रकारची आहे. त्याचं गोड वर्णन विदेहजी वर्णन करतात. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरहा तर तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. अशा प्रकारचं हे तुमचं दुर्लभ अशा प्रकारचं दर्शन आहे. अशा प्रकारचं वर्णन झाल्याच्या नंतर मग या वर्णनाने स्वतः विदेहजी असणारे जनक ते म्हणतायत की तुमच्या भेटीने मी खऱ्या अर्थाने भाग्यवान ठरलेलो आहे. आजी मी भाग्य सौभाग्यपूर्ण लाधलो तुमचे दर्शन. तरी आत्यंतिक क्षेम कोण ते कृपा करून मज सांगा. तुमच्या भेटीने मला माझं खऱ्या अर्थाने कल्याण झालेलं आहे. मी भाग्यवान आहे, मला असं कळालेलं आहे, पण माझं एवढ्यावरती समाधान होत नाही. आत्यंतिक क्षेम नेमकं कशामध्ये आहे? अशा प्रकारचा प्रश्न विदेह असणारे जनक ते नवयोगेश्वरांना करतायत. अशा प्रकारचा प्रश्न केल्याच्या नंतर नवयोगेश्वर यदा कदाचित म्हणतील की आत्यंतिक क्षेमाचं कारण हे भागवत धर्मच आहे. तर असं म्हटल्याच्या नंतर हे नवयोगेश्वर असणारे पुन्हा नवयोगेश्वरांना विदेह जे असणारे म्हणतायत, जनकजी म्हणतायत, आत्यंतिक क्षेमाचे वर्म जरी म्हणाल भागवत धर्म, त्या धर्माचा अनुक्रम सांग सुगम सांगाजी.
मग तुम्ही जर म्हणाल की आत्यंतिक क्षेमाचं वर्म हा भागवत धर्म आहे, तर या भागवत धर्माचं वर्णन मला तुम्ही सांग रूपाने सांगा. अशा प्रकारचं विनंती केल्याच्या नंतर जनकजींच्या पुन्हा लक्षात येतं की आपण यांना विनंती केली पण आपला अधिकार आहे का नाही हे पाहिलं नाही. मग पुन्हा अधिकाराच्या संबंधाने स्वतःहून विदेह असणारे जनक ते नवयोगेश्वरांना म्हणतायत की हे भगवान, भगवान तुम्हाला मी हा प्रश्न केलेला आहे. धर्मान भागवतान ब्रूत यदि न श्रुतये क्षमम. आणि अशा प्रकारचा प्रश्न केला, पण या श्रवणाचा अधिकारी मी जर असलो तरच मला खऱ्या अर्थाने तुम्ही उपदेश करा. कारण असं आहे, अधिकाराशिवाय जर उपदेश जर केला तर तो उपदेश फलद्रूप होत नाही. म्हणून अत्यंत लीनतेने नम्रतेने विदेह असणारे जनक ते नवयोगेश्वरांना म्हणतात. नाथ महाराज वर्णन करतात, परिसावया भागवत धर्मी श्रवणा अधिकारी असो जरी आम्ही, तरी कृपा करून तुम्ही सांगावे स्वामी सकळ धर्म. अशा प्रकारचं वर्णन केल्याच्या नंतर अशा प्रकारचा हा प्रश्न नवयोगेश्वरांनी ऐकला आणि त्यांनाही देखील खूप आनंद झाला. ऐकून विदेहाचा प्रश्न नम्र प्रश्न संतोषले नवही जन, तेची श्रीमुखे नारद आपण करी निरूपण वसुदेवा. आणि आता विदेहाने जो प्रश्न विचारला आहे भागवत धर्माविषयी, आणि या भागवत धर्माचा आता वर्णन करणार आहेत नवयोगेश्वर, उत्तर देणार आहेत. तोच संवाद देवर्षी नारद कोणाला सांगत आहेत? वसुदेवजींना सांगत आहेत. नारद म्हणतायत की हे वसुदेवजी, अशा प्रकारचा विदेहाने प्रश्न नवयोगेश्वरांना केल्याच्या नंतर विदेह जनक नवयोगेश्वर असणारे त्याचं उत्तर देणार आहेत. पण तो काय प्रश्न केला, किती प्रश्न केले, त्या संबंधाने स्वतः नाथ महाराज वर्णन करतायत. नाथ महाराज म्हणतात 9 प्रश्न अशा प्रकारचे जनकाने केलेले आहेत. ते 9 प्रश्न असे आहेत. भागवत धर्म भगवत भक्त माया कैशी असे नांदत, तिचा तरुणोपाय येथ केवी पावत अज्ञानी, येथ कैशी असे परब्रह्म कासया नाम म्हणजे कर्म, अवतार चरित्र संख्या परम, अभक्ता अधमगती कैशी, कोण युगी कैसा धर्म, सांगवाजी उत्तमोत्तम, ऐशे 9 प्रश्न परम जनक सवर्म पुशेल. आणि अशा प्रकारचे 9 प्रश्न हे जनकजी विदेहाला विदेह जनक असणारे नवयोगेश्वरांना विचारणार आहेत. आणि ऐशे विदेहाचे प्रश्न अनुक्रमे 9ही जण. आणि अशा प्रकारच्या 9 प्रश्नाचे 9 जण हे नवयोगेश्वर असणारे अनुक्रमाने उत्तर देणार आहेत. तर या दुसऱ्या अध्यायामध्ये 2 प्रश्नाचं प्रामुख्याने उत्तर आता इथून पुढे होणार आहे. पहिला प्रश्न आहे तो म्हणजे भागवत धर्म कशाला म्हणतात, त्याचं महात्म्य काय, आणखी त्याचं वर्णन येणार आहे. भागवत धर्म काय आहे नेमका, पहिला प्रश्न, याचं उत्तर कवी महाराज सांगणार आहेत. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर भगवत भक्ताचे लक्षणं काय आहेत, त्याचं उत्तर हरी महाराज सांगणार आहेत. तर या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्याला थोडक्यामध्ये पाहिजेत. पहिला प्रश्न होता आत्यंतिक क्षेमाचं कारण असणारा जो भागवत धर्म आहे, तर तो भागवत धर्म म्हणजे नेमका काय, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. राये पुशले आत्यंतिक क्षेम. राये म्हणजे विदेह जनकाने प्रश्न केलेला आहे. तदर्थी कविज्ञाता परम, तो आत्यंतिक क्षेमाचे वर्म भागवत धर्म प्रतिपादे. मग अत्यंत क्षेमाचं कारण असणारा हा भागवत धर्मच आहे. अशा प्रकारचं वर्णन आता कवी महाराज जनकजीला सांगणार आहेत. कवी महाराज म्हणतात, दारा सोत गृह प्राण करावे भगवंताशी अर्पण, हे भागवत धर्म पूर्ण मुख्यत्वे भजन या नाव. अशा प्रकारचा हा भागवत धर्म सांगितला. पुढे भागवत धर्माचं वर्णन करत असताना पुन्हा सांगतात, नाथ महाराज वर्णन करतात, ते हे राया भागवत जान मुख्यत्वे भक्तिप्रधान, भावेकरिता भगवत भजन अज्ञानजन उद्धरते. मग अशा प्रकारचा हा जो भागवत धर्म आहे, तर या भागवत धर्माने पुन्हा भाळे भोळे भक्त कसे उद्धरून जातात याचंही वर्णन सविस्तर अशा प्रकारचं केलेलं आहे. नाथ महाराज वर्णन करतात, भागवत धर्माची स्थिती भाळे भोळी भवाब्धी तरती, सुखोपाये ब्रह्मप्राप्ती तेची श्लोकार्थी विषेद सांगे. मग आता हा भागवत धर्म किती सुलभ अशा प्रकारचा आहे, किती विश्वासू अशा प्रकारचा आहे, निश्चित अशा प्रकारचा आहे, याचं गोड वर्णन स्वतः कवी महाराज वर्णन करतात. विदेह असणारे जनक यांना सांगतायत की, या ना स्थाये नरो राजन न प्रमाद देत कर हिचित, धावे निमिल्ले वा नेत्रे न स्खले न पते दिह. हा भागवत धर्म एवढा सुलभ अशा प्रकारचा आहे, एवढा निश्चिततेचा आहे की या मार्गावरती चालत मार्गक्रमण करत असताना अगदी डोळे झाकून जरी मनुष्य जरी निघाला भोळा भाबडा, तरी देखील त्याचा निश्चित अशा प्रकारचा उद्धार होणार आहे. असा निश्चित अशा प्रकारचा हा मार्ग आहे. जसं तुकोबराय आपल्या साधनेविषयीची निश्चितता प्रगट करत असताना तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे,
पांडुरंग भेटे भरवशेनी, भगवान परमात्मा नक्की भेटेल, तुम्ही या वाटेने नक्की चला, अशा प्रकारची ग्वाही विश्वास तुकोबराय प्रगट करतात साधनेविषयी. तशाच पद्धतीचा विश्वास या भागवत धर्माविषयीचा प्रगट करतात. हा भागवत धर्म डोळे झाकून जरी आपण या भागवत धर्माचं मार्गक्रमण करायला लागलो तरी देखील त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मग हे डोळे झाकून म्हणजे आंधळा मनुष्य नेमका कोण आहे, कोणाला आंधळं म्हणायचं, तर याचा भाव नाथ महाराजांनी वर्णन केला. नाथ महाराज म्हणतात की श्रुती आणि स्मृती हेच कोणी दोन डोळे आहेत. म्हणजे ज्याला श्रुतीचंही ज्ञान नाही, स्मृतीचंही ज्ञान नाही, असा एखादा साधारण व्यक्ती असेल, त्यांनी जरी या भागवत धर्माचा जर अवलंब केला तरी देखील त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा हा निश्चित मार्ग आहे. नाथ महाराज वर्णन करतात, श्रुती स्मृती हे दोन्ही डोळे, येणे विन जे आंधळे, तेही हरिभजनी धावता भावबळे, पडे ना आडखुळे सप्रेम योगे. अशा प्रकारचे निश्चित गंतव्य स्थानापर्यंत ते जातात. पुन्हा कवी महाराज म्हणतात पुढे, नवयोगेश्वरापैकी जे कवी महाराज आहेत पहिले, तर ते पुन्हा विदेह असणारे जनक त्यांना म्हणतायत, कैसे कैसे भागवत धर्म केवी भगवंती अर्पे कर्म, अति गुहे उत्तमोत्तम निज भजन वर्म ऐकराया. ऐकराया आणखी या भागवत धर्माचं वैशिष्ट्य मी तुला सांगतो. हा भागवत धर्म नेमका काय आहे, तर कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा अनुश्रुत स्वभावात करोति यद्यत सकलम परस्मै नारायणायती समर्पयेतत. हा भागवत धर्माचं वैशिष्ट्य आहे. या भागवत धर्मामध्ये एक करायचं असतं. आपण कोणतंही कर्म करत असताना भगवान परमात्म्याला श्रीकृष्ण अर्पणमस्तु या बुद्धीने करायचं. कोणतंही कर्म करत असताना अशा बुद्धीने करायचं. मग ते कोणतंही कर्म असू द्या, कोणतंही कर्म असू द्या. काही कर्माचा उल्लेख करत असताना, उपदेश करत असताना श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनजीला सांगतायत की अर्जुना, यत्करोषी यदश्नाशी यज्जुहोषी ददाशियत यत तपस्येशी कौंतेय तत्कृष्व मदर्पणम. 5 गोष्टी इथं सांगितल्यात. यत्करोषी तू जे काही करतोस, यदश्नाशी तू जे काही खातोस, यज्जुहोषी जे काही यज्ञयाग करतोस, यद ददासी तू काही जे दानधर्म करतोस, आणि यत तपस्येशी जे काही तू तपसाधना वगैरे करतोस ते सगळं तत्कृष्व मदर्पणम, ते मला अर्पण कर. मग ते शुभ आहे का अशुभ आहे याचा विचार तू करू नको. शुभाशुभ फले रेवम मोक्षशी कर्मबंधन हे संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैशशी. तिथालचा उपदेश आणि येथालचं हे कवी महाराजांचं व्याख्यान अगदी जशाला तसंच आहे. गवळणीचंही वर्णन करत असताना असंच केलेलं आहे, ते सकळ कृष्णाशी अर्पण, अशा प्रकारची त्यांची भावना होती. तुकोबराय वर्णन करतात त्याचं. किंवा जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. मी जेवढं काही जीवनामध्ये करतो देवा ते सगळं तुझ्या चरणावरती अर्पण आहे. खऱ्या अर्थाने हा भागवत धर्म आहे. आणि याच भागवत धर्माचं वर्णन कवी महाराज विदेह असणारे जनक यांना करतायत. महाराज म्हणतायत की नाथराय त्याचं वर्णन करत असताना म्हणतात, हेतुक अथवा अहेतुक वैदिक लौकिक स्वाभाविक भगवंती अर्पे सकळिक या नाव देख भागवत धर्म. मग ते हेतुक कर्म असो, अहेतुक असो, सकाम असो, निष्काम असो, वैदिक कर्म असो, लौकिक कर्म असो किंवा स्वाभाविक कर्म असो, या 5 कर्मामध्ये सगळे कर्म ग्रथित नाथ महाराजांनी केलेले आहेत. हे सगळे कर्म असू द्या, हे सगळे कर्म खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित करणं हेच खरा मोठा भागवत धर्म आहे. याचं वर्णन केलं. आणि पुन्हा भागवत धर्म कशाला म्हणायचं याचं हे वर्णन केलं. जे जे कर्म स्वाभाविक ते ते ब्रह्मार्पण अहेतुक या नाव भजन निर्दोष भागवत धर्म देख या नाव. स्वाभाविक जे वर्तन ते सहजे होय ब्रह्मार्पण या नाव शुद्ध आराधन भागवत धर्म पूर्ण जाणराया. अशा प्रकारचं वर्णन झाल्याच्या नंतर मग या भागवत धर्मामध्ये राजा तुला असं वाटेल नेमकी भीती कशाची आहे, तर या मायेची भीती आहे. मग त्याचं निरसन कशाने होते, तर त्याचंही निरसन सांगितलं. श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायाचा पुरावा नाथ महाराजांनी इथं देऊन त्याचं वर्णन केलंय की मामे वये प्रपद्यन्ते माया मेताम तरंतिते. या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याने या मायेपासून कसं वाचायचं याचंही सांगितलं. काय करायचं, येथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले. भगवान परमात्म्याचं भजन, भगवान परमात्म्याच्या विषयी अर्पण बुद्धी, अशा प्रकारचं हेच सांगितलं. येथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले. परिणाम काय झाला, तर या आईलीच थडिये सरले माया जळ. अलीकडच्याच तेराला सगळे माया आटून गेले ते मायारूपी जळ. माया नाहीशी झाली, अशा प्रकारचं वर्णन केलं. मग पुढे अशा प्रकारची ही निष्ठा आहे. तर कवी महाराज म्हणतात, राजा ही निष्ठा सगळ्याच्याच ठिकाणी असू शकत नाही.
हे अगाध निष्ठास परिपूर्ण भोळ्या भाळ्या नटके जाण या लागे सुगम साधन सांगेन आन ते ऐक. आता तुला अत्यंत सुगम अशा प्रकारचं पुन्हा साधन सांगतो. ते साधन पुन्हा कवी महाराजांनी सांगितलं की भगवान परमात्म्याच्या कथेचं श्रवण करा, भगवान परमात्म्याच्या कथेचं अवलोकन अशा प्रकारचं करा, भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करा अशा प्रकारचं, आणि लाज होऊन विलज्ज होऊन अशा प्रकारचं, लाज विरहित होऊन अशा प्रकारचं भगवान परमात्म्याची साधना करा. आणि अशा प्रकारची साधना जर केली तर खऱ्या अर्थाने त्या भगवत भक्ताची कशी स्थिती होते त्याचं पुढे वर्णन आहे. करिता श्रवण स्मरण कीर्ती ते निवाडे सप्रेम भक्ती भक्त विसरे देहस्फूर्ती ऐकते स्थिती सांगेन. मग या भजनाच्या द्वारा कशा प्रकारची देहस्फूर्ती विसरते, देहभावना विसरते भक्ताची, त्याचंही वर्णन केलं. आणि मग त्याचं वर्णन केल्याच्या नंतर त्या भगवत भक्ताची दृष्टी कशी होती नेमकी व्यापक, भगवत भक्ताला संपूर्ण सृष्टी भगवत स्वरूप अशा प्रकारची दिसते, त्याचंही कवी महाराज वर्णन करतात. खम वायुम अग्निम सलिलम महिमच ज्योतिषिम सत्वानी दिशोद्रुमादीन सरित समुद्रांश हरेश शरीरम यत्किंच भूतम प्रणमेदनन्यहा अशा प्रकारचं वर्णन आहे. ही सगळी पंचभूतात्मक जी सृष्टी आहे तर ती सृष्टी सगळी भगवत स्वरूप अशा प्रकारचे त्या भगवत भक्ताला दिसायला लागते. मग असं वर्णन झाल्याच्या नंतर या भगवान परमात्म्याच्या भक्तीने या भागवत धर्माने काय काय प्राप्त होतं त्याचं गोड वर्णन आहे. जसं जेवण केल्याच्या नंतर पुष्टी तुष्टी आणि शुद्धानिवृत्ती ह्या 3 गोष्टी होत्यात, तशाच पद्धतीने भगवान परमात्म्याच्या भक्तीने भक्ती विरक्ती आणि भगवत प्राप्ती या 3 गोष्टी प्राप्त होतात. ह्या 3 गोष्टीचं वर्णन नाथ महाराज करतात. मग पुन्हा भक्ती कशाला म्हणायचं, विरक्ती कशाला म्हणायचं, प्राप्ती कशाला म्हणायचं त्याचंही थोडक्यात वर्णन केलं. भक्ती म्हणजे भगवान परमात्म्याची खऱ्या अर्थाने सप्रेम भजन करणं हीच भक्ती आहे ना. आणि प्राप्ती म्हणजे खऱ्या अर्थाने अपरोक्ष स्थिती ही प्राप्ती आहे. आणि विरक्ती म्हणजे सगळ्याविषयी एक अंतःकरणामध्ये त्यागाची विषयाच्या विषयी प्रतिकूल विषयाच्या विषयी त्यागाची भावना होणं अंतःकरणामध्ये, याला विरक्ती अशा प्रकारचं म्हणायचं. आणि मग असं वर्णन झाल्याच्या नंतर नाथ महाराज म्हणतात या लागे राया निज हितार्थी आदरे करावी भगवत भक्ती तेने अवश्य भगवत प्राप्ती उपसंहारार्थी कवी सांगे. आता उपसंहारामध्ये कवीने पुन्हा भगवत भक्ती सांगितले आणि उपसंहार करून मग त्या भगवत भक्तीचा भागवत धर्माचा उपसंहार करून मग पुन्हा राजाने दुसरा अशा प्रकारचा प्रश्न केलेला आहे. महाराज म्हटले मला दुसरा प्रश्न आहे माझा, भगवत भक्ताची लक्षणं मला सांगा, भगवत भक्त कसे असतात, महितलावरती कसं त्यांचं विचरण असतं, अशा प्रकारचा दुसरा प्रश्न केल्याच्या नंतर कवी महाराजांचे धाकटे बंधू असणारे छोटे बंधू असणारे हरी महाराज आता त्या भगवत भक्ताचे लक्षणाचं चिंतन करणार आहेत, उत्तर देणार आहेत. तर अशा प्रकारचा भगवत भक्त कोणते आहेत, त्याचे प्रकार किती आहेत, ते कसे आहेत, असा प्रश्न विदेहाने केल्याच्या नंतर हरी महाराज म्हणतात हरी ही उवाच सर्व भूतेषु यः पश्येत भगवत भावमात्मनः भूतानि भगवती आत्मनि एष भागवत उत्तमः. अशा प्रकारचं हे भगवत भक्ताचे प्रकार करत असताना हरी महाराज 3 प्रकारचे भगवत भक्ताचे प्रकार करतात. पहिला भक्त आहे उत्तम भक्त, दुसरा भक्त आहे मध्यम भक्त आणि तिसरा भक्त आहे प्राकृत भक्त. तर पहिल्या भक्ताचं वर्णन करत असताना उत्तम भक्ताचं वर्णन करत असताना सांगतात की ज्याला संपूर्ण सृष्टीमध्ये भगवान परमात्माच दिसतो आणि परमात्म्यामध्ये संपूर्ण जग दिसतं, खऱ्या अर्थाने तो भगवत भक्त उत्तम अशा प्रकारचा आहे. त्याचं गोड वर्णन श्रीमद भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे. यो माम पश्यती सर्वत्र सर्वं च मयि पश्यती, सर्व ठिकाणी मलाच तो पाहतो. नाथ महाराजही वर्णन करतात ना, जे जे दृश्य दिशे ते ते हरिरूप हा उत्तम भक्त अशा प्रकारचा आहे. उत्तम भक्ताचं लक्षण झालं. दुसरा भक्त सांगितला तो म्हणजे मध्यम भक्त. तर मध्यम भक्ताचं वर्णन करत असताना नाथ महाराज वर्णन करतात ईश्वरी प्रेम पवित्र भक्ताशी मैत्री मात्र आज्ञानी तू कृपापात्र उपेक्षा निरंतर द्वेषी यांची, अशा प्रकारचा हा मध्यम भक्त आहे. आणि तिसरा प्राकृत भक्त सांगितला. महाराज म्हणतात की पाषाण प्रतिमा हाची देवो तेथेची ज्याचा पूर्ण भावो भक्त संत सज्जनांशी पहावो आणू मात्र देहो लवो निधी, म्हणजे देहखंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा अशा प्रकारची ज्याची भावना आहे हा प्राकृत भक्त सांगितला. आणि प्राकृत भक्त सांगितल्याच्या नंतर तिन्ही भक्त सांगितल्याच्या नंतर पुन्हा मग उत्तम भक्ताविषयीची जिज्ञासा
राजाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली आणि मग पुन्हा उत्तम भक्ताचे लक्षणं, पुन्हा उत्तम भक्ताचं वर्णन, उत्तम भक्ताची स्थिती, उत्तम भक्ताचं सगळ्या गोष्टीचं वर्णन त्याचं कसं असतं सविस्तर अशा प्रकारचं खालच्या हे जे काही 7-8 श्लोक आहेत त्या सगळ्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन झालं आणि त्या सगळ्या श्लोकामध्ये वर्णन त्याचं आता सविस्तर रूपाने ग्रंथामध्ये केलेलं आहे आणि पुन्हा त्याच्यामध्येच त्याच्याच अंतर्गत देवभक्ताची अनन्यता अशा प्रकारची सांगितलेली आहे आणि शेवटी पुन्हा भगवान परमात्म्याच्या नामाचं महात्म्य सांगितलं. भगवान परमात्म्याचं नामाचं महात्म्य सांगत असताना नाथ महाराज वर्णन करतात, आवचटे तोंडा आल्या हरी सकळ पातके संहारी ते हरिनाम निरंतरी जे निज गजरी गरजती ऐशे ज्याचे जिव्हेवरी नामनाचे निरंतरी ते धन्य धन्य संसारी स्वानंदे हरी गरजतो. अशा प्रकारचं महात्म्य सांगितलं नामस्मरणाचं आणि नामस्मरणाचं महात्म्य सांगितल्याच्या नंतर या ग्रंथाला आता या अध्यायाला या दुसऱ्या अध्यायाचं उपसंहाराकडे नाथ महाराज येत आहेत आणि नाथ महाराज म्हणतात आणखीही अशा प्रकारचे हे जनक जी विदेह असणारे जनक काही प्रश्न करणारे आहेत त्याचे उत्तर हे नवजनक क्रमाक्रमाने आता पुढे देणार आहेत. या अध्यायामध्ये 2 प्रश्न प्रामुख्याने झाले, भागवत धर्म आणि भगवत भक्ताचे लक्षणं, त्याचे उत्तर कवी महाराजांनी दिलं आणि हरी महाराजांनी दिलं. आता पुढचे जे राजाचे प्रश्न आहेत ते क्रमाने हे नवयोगेश्वर असणारे राहिलेले ते क्रमाक्रमाने देणार आहेत. मग अशा प्रकारचे हे भिन्न भिन्न प्रश्न आणि भिन्न भिन्न उत्तर याने श्रोत्याचे सगळे मनोरथ पूर्ण होतील असे नाथ महाराज म्हणतात. आणि मग अशा प्रकारचे नाथ महाराज म्हणतात त्या प्रश्नाचे गुह्य ज्ञान श्रवणी पावविल संपूर्ण वदनी वक्ता श्री जनार्दन यथार्थ पूर्ण अर्थवी. आणि मग नाथ महाराज आता उपसंहारामध्ये आल्याच्या नंतर नाथ महाराज म्हणतात हे जे माझ्याकडून सगळं काही ग्रंथकर्तृत्व होतंय तर हे माझं कर्तृत्व नाही, मी कोणीतरी करतो असं नाही, मी काय करणार आहे, माझ्याकडं काय असं सामर्थ्य आहे, हे सगळं करून घेत आहेत ते माझे श्रीगुरू असणारे जनार्दन स्वामींच्याच कृपेमुळे खऱ्या अर्थाने होत आहे. नाथ महाराजांनी शेवटचं उदाहरण दिलं. नाथ महाराज म्हणतात जसा पावा असतो बासरी असते ते सगळी पोकळ असते खऱ्या अर्थाने, त्याच्यातून स्वतंत्र रूपाने ध्वनी निर्माण होऊ शकत नाही परंतु तिच्यातूनही सुंदर अशा प्रकारचा ध्वनी निर्माण होतो, मंत्रमुग्ध समाजाला तो ध्वनी करतो. पण तो कशाने तर कोणीतरी वाजवल्याच्या नंतर. तशाच पद्धतीने ही माझ्या मुखारविंदातून निघालेली भाषा ही संपूर्ण जगाला सुखी करते, रममान करते, हे माझं सामर्थ्य नाही. नाथ महाराज म्हणतात ते जनार्दन स्वामींचंच खऱ्या अर्थाने सामर्थ्य आहे. नाथ महाराज शेवटची ववी लिहितात. नाथ महाराज म्हणतात पावा नाना मधुर ध्वनी गाजे परी तो वाजवी त्याचे निवाजे तेवी एका जनार्दनी साजे ग्रंथार्थ ओजे कवी करता. अशा प्रकारचं या ग्रंथाचं निरूपण नाथ महाराज शेवटी करतायत आणि हा ग्रंथ खऱ्या अर्थाने संपूर्ण होत आहे. इति श्रीमद् भागवते महापुराणे एकादश स्कंधे निमिजायंत संवादे एकाकार टीकायाम द्वितीयोध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविंदार्पणमस्तु. जसे नाथ महाराजांची भाषा आहे एवढे लीनतेची तशाच पद्धतीने मलाही वाटतं हे आपण चिंतन करणारे कोण आहोत तरी देखील आपल्याकडून हे चिंतनाचा भाग होत आहे, याचं कर्तृत्व आपल्याकडे येत नाही. हे संपूर्ण सामर्थ्य खऱ्या अर्थाने आपल्या श्रीगुरूंचं आहे, नाथांचं खऱ्या अर्थाने आहे. म्हणून जशी नाथांनी बुद्धी दिली, जशी श्रीगुरू प्रातस्मरणीय ब्रह्मलीन असणारे बाजीरावबाबांनी बुद्धी दिली, माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुजनांनी मला जशी बुद्धी दिली, प्रातस्मरणीय सद्गुरू स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांनी मला जशी बुद्धी दिली, तशा पद्धतीने ही सेवा तुमच्यासमोर मी मांडलेली आहे. जेवढे काही या पेजवरती पाहणारे श्रोते आहेत त्या सर्व श्रोत्यांना सर्वांच्या चरणी मी ही सेवा समर्पित करतो. आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने हा चिंतन सोहळा सुरू आहे खऱ्या अर्थाने ते ज्यांच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये अत्यंत आदर आहे, अत्यंत श्रद्धा आहे आणि आमची दृढ निष्ठा अशा प्रकारची आहे. नाथस्वरूप ते आहेत खऱ्या अर्थाने आणि असे नाथस्वरूप असणारे नाथांचेच 14वे वंशज असणारे श्री योगीराजजी महाराज गोसावी यांच्या मार्गदर्शनाने ही सेवा 1 महिनाभर आपल्याला प्राप्त झालेली आहे. हा सुयोग आलेला आहे, प्राप्त झालेला आहे, संधी प्राप्त झालेली आहे. म्हणून सगळ्या श्रोतू मंडळींना, भाविक मंडळीला, गुरुबंधू मंडळीला किंबहुना गुरुवरे मंडळींना हे सर्वांना विनंती आहे की या श्रवणाचा घरी बसल्या बसल्या आपल्याला हा सुयोग प्राप्त करून दिलेला आहे. म्हणून या कार्यक्रमाचे संयोजक मंडळ असेल आणि त्यांच्याच अंतर्गत पुन्हा काही भाविक भक्त मंडळी असतील, या सर्वांच्या चरणी गुरुवर्यांच्या चरणी
मार्गदर्शक असणारे श्री योगीराज महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करून, संयोजकाच्या चरणी समर्पित करून, श्रोतू वर्गांच्या चरणी समर्पित करून, उपस्थित सगळ्याच महाराष्ट्रातील जेवढे काही लोक पेजवरती लाईव्ह आहेत त्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून माझ्या वाणीला विराम देतो. जाता जाता पुन्हा एकदा आपण ज्या नाथ महाराजांनी आपल्याला एवढं नामचिंतनाचा, एवढ्या ग्रंथाचा हा जीवनामध्ये योग आणून दिलेला आहे, अरे ज्या नाथ महाराजांनी एवढं ग्रंथलिखाण केलेलं आहे त्या ग्रंथाचं, त्या ग्रंथसंपदेचं आपण जीवनामध्ये अनुष्ठानात्मक काही करायचं म्हटलं तर आपल्याला एक जन्म देखील पुरा होणार नाही, एवढं ग्रंथसंपदा त्यांची आहे. त्या नाथांनी एवढं आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे आपल्या जडजीवांच्या उद्धारासाठी. त्या नाथ महाराजांचं खऱ्या अर्थाने 1 मिनिट आपण फक्त नामस्मरण करूया आणि आपल्या सेवेला विराम देऊया. एकनाथ भानुदास एकनाथ, 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 पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय.